रस्त्याने जाताना सापाच्या शेपटीवर माझा चुकून पाय पडला, चुकून. तर साप काय करेल, लगेच कडकडून चावा घेऊन टाकेल. तो बघणार नाही वतनी सर चांगले आहेत, इमोशनल इंटेलिजन्स शिकवतात, कुछ नाही, उसको एक ही मालूम, मेरे को धोका आहे ना, काट लो. 90% लोकांचं एकच प्रॉमिनंट क्वालिटी असते, ते म्हणजे त्यांची भावनिक बुद्धिमत्ता चांगली असते. आणि गंमत म्हणजे त्यातल्या 70% लोकांचा IQ हा ॲव्हरेज असतो. असते मित्रांनो, गुड बॅड राईट रॉंग हे जे वर्गीकरण जे करत असतो ना सतत आपण डिसिजन घेताना, दॅट इज डन बाय युअर इमोशन. हे कोण करतं? आपल्या भावनेचं काम. आता जसं इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं तसं मुळात मी इंजिनियर आहे. 24 वर्ष काम केलं इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे काफी म्हणजे खूप मोठं काम केलं आहे. त्यातली 17 वर्ष टॉप मॅनेजमेंटमध्ये, म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, CEO, जे आपल्या मुलांचं स्वप्न असतं की ते अचीव करायला पाहिजे, त्या लेवलपर्यंत मी गेलो होतो आणि छान चाललं होतं. पण हे एवढं छान चालू असताना मी नोकरी सोडली आणि इमोशनल इंटेलिजन्स ह्या विषयामध्ये आलो. ह्याचं कारण काय असेल मित्रांनो? 3 कारणं होते प्रामुख्यानं. एक सगळ्यात महत्त्वाचं की व्हेन इट कम्स टू सक्सेस, हू आर दे? म्हणजे जेव्हा यश संपादन करण्याची वेळ येते किंवा जे व्यक्तींकडे पाहतो आपण, तर ते कोण असतात? ते असे व्यक्ती आहेत का जे अकॅडमिकली ब्रिलियंट आहेत, 90-95% मार्क घेणारेच मुलं यशस्वी होतात का दुसरंच कोणी यशस्वी होतं? काय आहे तुमचा अनुभव? काय अनुभव तुमचा? दुसरंच कोणीतरी यशस्वी होतं. जेवढी यशस्वी लोक आहेत ना मित्रांनो जगामध्ये, त्यांच्याकडे पहा. बिल गेट्स बघा, धीरूभाई अंबानी बघा, नापास झालेले लोक आहेत. ह्याचा अर्थ तुम्हाला नापास व्हा असं म्हणत नाही मी, पण जरुरी नाही की तुम्ही टॉपर असलं पाहिजे, गोल्ड मेडलिस्ट असलं पाहिजे, है ना. जे खूप हुशार मुलं असतात ना, दे आर इनकॉम्पिटंट इन देअर डिसिजन मेकिंग अँड पुअर इन रिलेशनशिप्स. अति हुशार असतात. आपल्याकडे मराठीत म्हण आहे बघा, काय, अति शहाणा त्याचा बैल रिकामा. तसं अति हुशार असतात ना, ते फार सक्सेसफुल होत नाहीत लाईफमध्ये. हे पहिलं कारण होतं की मग ते काय आहे, आपण तर मार्कांना एवढं महत्त्व देतो आणि मार्क म्हणजेच सगळं असं आपल्या डोक्यामध्ये भरलं आहे ना, आणि मार्कांचं पुढच्या आयुष्यामध्ये फारसं महत्त्व नाही आहे यश मिळवण्यासाठी. हे पहिलं कारण होतं. दुसरं कारण होतं, व्हाय नोईंग इज नॉट कन्वर्टेड टू डोईंग. ज्ञान हे कृतीमध्ये का येत नाही? आपली सगळ्यांचीच अवस्था लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अशी का असते? माहिती तर खूप आहे आपल्याला. हे आपण कुठं इन्फॉर्मेशन युगामध्ये राहतो, आणि तुमचं ते व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी तर आजकाल खूप प्रसिद्ध आहे, जगप्रसिद्ध. आला मेसेज की पाठव, आणि इतकं ज्ञान आपल्याला अक्कल शिकवणारे मेसेज येतात. आणि मला आश्चर्य वाटतं, आपल्या संतांनी सुद्धा सांगून ठेवलं आहे ना, कोण? तुकाराम महाराजांनी, एक तरी ओवी अनुभवावी. जो बाबा पाठवतो ना आपल्याला तो मेसेज, त्यांनी स्वतःनी एकतरी अनुभवलेलं असतं का हो? काहीच नाही. पण लोकांनाच सुधरवायची त्यांची फार इच्छा असते, स्वतः नाही सुधारणार. तर हे ज्ञान ही कृतीमध्ये का येत नाही? आपल्याला माहिती सगळं असतं, पण आपण ते अंमलात का आणू शकत नाही. मोठमोठे कोर्सेस आपण करतो. तुम्ही अजून लहान आहात. इंडस्ट्रीमध्ये मला खूप एक्सपोजर होतं. बऱ्याच नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे ट्रेनिंग प्रोग्राम्स मी अटेंड करून यायचो, आणि छान कार्यक्रम खूप छान असतात. मोटिवेशनल ट्रेनर येतात, खूप छान बोलतात, बोलायला ते हुशारच असतात. पण मग होतं काय, ते आवडतं आपल्याला, आणि 2-3 दिवस, एक आठवडा गेला की परत ये रे माझ्या मागल्या, परत आपण जसं आहे तसंच वागायला लागतो. आपल्यात बदल काही होत नाही. मग हे ज्ञान ही कृतीमध्ये का येत नाही? तर ह्याचं कारण पुढं माझ्या लक्षात आलं ह्या विषयाकडे आल्यानंतर, की ज्ञान आणि कृती ह्यांना जोडणारा पूल असतो, ते म्हणजे आपली भावना असते. जोपर्यंत आपण भावनेवरती अंकुश ठेवणार नाही किंवा तिला आपल्याबरोबर घेणार नाही, तोपर्यंत ज्ञान हे नुसतंच ज्ञान राहतं, पुस्तकी ज्ञान. ती कृतीमध्ये आपल्याला आणता येत नाही. हा दुसरा महत्त्वाचा कारण होतं. आणि तिसरं महत्त्वाचं होतं की युगानुगे आपल्या संतांनीसुद्धा आपल्याला सांगून ठेवलं आहे की भावनेवरती कंट्रोल आणा, नियंत्रण आणा. आणि जर ते आणता आलं आपल्याला, तर आपण नक्की जीवनामध्ये चांगलं काम करतो, हे आपल्याला माहिती आहे. पण खरंच असं करता येतं का? आर देअर एनी पॉवरफुल वेज? दुसरे काही महत्त्वाचे त्याच्यासाठी वेज आणि मीन्स आहेत का, रस्ते आहेत का, ज्या योगे आपण आपल्या भावनेवरती नियंत्रण ठेवू शकू, ज्यामुळं आपल्या जीवनामध्ये आपण एक चांगलं मकाम हासिल करू. बोलता बोलता थोडं हिंदी येतं, कारण बरेच प्रोग्राम हिंदीमध्ये चालू असतात, तेवढं माफ करा. इंग्लिश चालेल का एखादं वाक्य आलेलं मध्ये? हां, चालेल ना, ओके. मराठीत सांगतोच मी तसं, डोंट वरी. तर हे 3 कारणं होते महत्त्वाचे, आणि त्या 3 कारणांचा शोध घेताना मला लक्षात आलं की ह्या सगळ्यांच्या मागे ना मित्रांनो एक वेगळीच बौद्धिक क्षमता असते, आणि तिचं नाव होतं भावनिक बुद्धिमत्ता. इनफॅक्ट जगामध्ये जेवढे यशस्वी लोक आहेत ना, जेवढे यशस्वी लोक आहेत,
इररेस्पेक्टिव्ह ऑफ देअर प्रोफेशन, म्हणजे कोणत्या एरियामध्ये जगातल्या किंवा कुठं काम करतायत काहीच महत्त्वाचं नाही. त्यांच्यामध्ये एकमेव प्रॉमिनंट क्वालिटी असते ते म्हणजे त्यांची भावनिक बुद्धिमत्ता चांगली असते. यशस्वी लोकांपैकी जगातल्या 90% लोकांचं एकच प्रॉमिनंट क्वालिटी असते ते म्हणजे त्यांची भावनिक बुद्धिमत्ता चांगली असते. आणि गंमत म्हणजे त्यातल्या 70% लोकांचा IQ हा ॲव्हरेज असतो. म्हणजे त्याच्यातले 70% लोक दे आर नॉट गोल्ड मेडलिस्ट, टॉपर नाही आहेत, खूप हुशार नाही आहेत, ॲव्हरेज लोक आहेत, नापास झालेले, बॅक बेंचर, 40, 50, 60, 70% तेहीच मुलं पुढं जातात जर तुमची भावनिक बुद्धिमत्ता चांगली असेल तर. इंटरेस्टिंग. म्हणजे आपल्या सगळ्यांना खूप यशस्वी होण्याची संधी आहे. आणि हेच कारण होतं, मला लक्षात आलं की टॉपर मुलांचं ठीक आहे, ते काहीतरी करतील, कुठेतरी जातील, काहीतरी होतील, पण आपल्या ॲव्हरेज जे मास असतं ना ते बिलो नॉर्मल असतं. म्हणजे 60% ते 40%च्या दरम्यान किंवा फेल झालेली मुलं असतात. त्यांनी आपल्याला कमी समजायचं काही कारण नाही मित्रांनो. तुमच्यामध्ये जर भावनिक बुद्धिमत्ता चांगली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सबस्टॅन्शियल यश कमवू शकता. हे फार महत्त्वाचं सूत्र मला लक्षात आलं. आणि मग त्या विषयामध्ये मी नोकरी सोडून डबल ग्रॅज्युएशन केलं आणि अमेरिकेच्या एका इन्स्टिट्यूटकडनं. आणि जेव्हा मी केलं तेव्हा भारतात माझ्यासारखे फक्त 14 लोक होते. ही प्रोफेशनल लेवल आहे. आणि मागच्या 10 वर्षापासून मी फक्त भावनिक बुद्धिमत्ता ह्या विषयात काम करतो. भारतात आणि विदेशात आत्तापर्यंत 29,000पेक्षा जास्त लोकांना मी ह्याच विषयामध्ये ट्रेनिंग दिलेलं आहे. कारण मला माहिती आहे की हाच विषय फ्युचरमध्ये चालून आपल्याला लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आता की आत्ताच्या एरियामध्ये म्हणजे आत्ताच्या प्रेझेंट सिच्युएशनमध्ये भावनिक बुद्धिमत्ता चांगली असते हे ठीक आहे, पण फ्युचरमध्ये काय होणार आहे, पुढं चालून काय होणार आहे. किंवा आपल्याला तर शिकवलं आहे भावना बाजूला ठेवा, प्रॅक्टिकल व्हा. मग भावनेचा आणि त्यांचा काय संबंध आहे. आणि IQ सरांनी उल्लेख केला आणि मी जे बद्दल बोलतो आहे ते म्हणजे EQ. IQ आणि EQमध्ये काय फरक आहे. आता IQ म्हणजे जी बुद्धिमत्ता जी तुम्हाला ॲकॅडमिकमध्ये सक्सेस देते. म्हणजे गणित, सायन्स, मॅथमॅटिक्स ह्या विषयाची तुम्हाला चांगली ओळख आहे, त्यांची चांगली जाण आहे, तो विषय तुम्हाला समजतो आणि त्यांचं लॉजिकल उत्तर तुम्ही देऊ शकता. ही क्षमता जर असेल तर तो IQ रिलेटेड असतं. आणि EQ म्हणजे काय, भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, भावनेला समजून घ्यायचं आणि तिचा वापर करून सुयोग्य निर्णय घ्यायचे किंवा जीवनामध्ये आपली प्रगती करायची. आता गंमत अशी आहे की IQ हा आपल्याला असं कधी काळी वाटायचं की IQ म्हणजे आपल्याला सक्सेस देतं. जे बुद्धिमत्ता असते ना, ॲकॅडमिक ब्रिलियन्स, ते आपल्याला यश देईल. पण नंतर सिद्ध झालं की ॲकॅडमिक मार्क्स हे आपल्या यशाचं अजिबात प्रिडिक्टर नाही आहेत किंवा ते आपल्याला नक्की यश देतील असं कोणी सांगू शकत नाही. आणि मग भावनिक बुद्धिमत्ता आली. मग भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे भावनेच्या बाबतीत बुद्धिवान व्हायचं. तर कशासाठी व्हायचं ह्याची काही कारणं मी तुम्हाला सांगतो. एक इंटरेस्टिंग आहे की जसं डिसिजन मेकिंग आहे, निर्णय क्षमता आहे. निर्णय घेताना तुम्हाला सगळ्यांना शिकवलं असेल, मनावरती बिंबवलं असेल की भावना बाजूला ठेवा आणि प्रॅक्टिकल व्हा. मित्रांनो, असं नसतं खऱ्या अर्थाने. जे रिसर्च सांगतं ना, जसे आपण ब्रेनमध्ये बघायला लागलो, न्यूरोसायन्स डेव्हलप झालं, तेव्हा आपल्याला वेगळंच काहीतरी लक्षात यायला लागलेलं. जसं आता तुम्ही माझ्यासमोर आहात, चहा समजा असं की चहा, कॉफी, कोल्ड्रिंक आणि ज्यूस 4 पदार्थ तुम्हाला ऑफर केले. तुम्ही काय घ्याल? कोणी चहा घेईल, कोणी कॉफी घेईल, कोणी ज्यूस घेईल, कोणी अजून काय घेईल, पाणी घेईल, असे वेगवेगळे तुम्ही घ्याल. हे तुम्ही त्या 4पैकी एक घ्यायचा निर्णय घेतला. आता मी जर तुम्हाला विचारलं की हा निर्णय तुम्ही कसा केला, बघा आता वातावरण सारखं आहे, तुमचं एज ग्रुप सारखं आहे, तरी प्रत्येकाने वेगळा निर्णय घेतला है ना. मग असं का झालं? लॉजिक जर असतं तर सेम निर्णय घ्यायला पाहिजे होता. वेगवेगळा निर्णय का घेतला? मग कोणी म्हणेल मला चहा आवडतं, कोणी म्हणेल मला कॉफी आवडतं, कोणी म्हणेल नाही मी डाएटवर आहे, पाणीच पितो माझ्यासारखं म्हणेल. असं होत राहतं. पण खरं काय झालं माहिती आहे तुमच्या ब्रेनमध्ये? जसे हे 4 पदार्थ तुमच्या समोर आले ट्रेमध्ये आणि त्यांच्याकडे बघितल्याबरोबर ती माहिती ब्रेनमध्ये गेली डोळ्याद्वारे आणि ब्रेननी ॲनालिसिस केलं आणि तुम्हाला सांगितलं की जे तुम्हाला आता घेतलं आहे ना, समजा चहा घेतला आहे तुम्ही, तर चहा घ्यायच्या वेळेस चहा लक्षात आलं की एक प्रकारचा ट्रिगर आतमधून बाहेर आलेला असतो, भावनेचा ट्रिगर आहे ना. आणि तो ट्रिगर आल्याबरोबर आपल्याला मनातून आवाज येतो की चहा घे, कॉफी घे. आपल्याला बऱ्याचदा तो ट्रिगर कळतो किंवा कळत नाही. पण निवडणं जे असतं ना, हे कोण करतं? आपली भावना करत असते मित्रांनो. गुड, बॅड, राईट, रॉंग हे जे वर्गीकरण जे करत असतो ना सतत आपण डिसिजन घेताना, दॅट इज डन बाय युअर इमोशन. हे कोण करतं? आपल्या भावनेचं काम आहे.
त्यामुळं निर्णय घेताना भावनेला वगळून निर्णय घ्या म्हणणं म्हणजे वेडेपणा आहे, शुद्ध वेडेपणा. असं होऊच शकत नाही. भावना हे आपल्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि इंटिग्रल पार्ट आहे डिसिजन मेकिंगचा. ज्या लोकांना हे भावनेचा पंच कळत नाही, काय होतं त्यांचं, दे आर कन्फ्यूज पीपल. म्हणजे खूप त्यांना कन्फ्युजन होतं की शनिवारी पिक्चरला जायचं आहे का रविवारी पिक्चरला जायचं आहे. मग शनिवारी पिक्चरला जायचे तुमच्यासमोर 100 कारणं येतील. मधूनच विचार होतो, अरे रविवारी गेलं तर काय, आणि मग रविवारी जाणं कसं योग्य आहे, त्याची 10-20 कारणं येतात. मग शनिवार का रविवार, शनिवार का रविवार. किंवा साडी घ्यायला गेला, ड्रेस घ्यायला गेला तर हे ड्रेस घेऊ का ते घेऊ, ते घेऊ का ते घेऊ. आणि मग शेवटी तुम्ही त्या दुकानदाराला इतकं परेशान करता आणि त्याला म्हणतो की त्या ड्रेसमधला तो कलर आणि तो पॅटर्न जे अजून तयार व्हायचा असतो. इतकं कन्फ्यूज होता. का होतं असं, तर इमोशनचा पंच कदाचित तुम्हाला ओळखता येत नाही. आम्ही त्याला इमोशनल लिटरसी म्हणतो, भावना ओळखता येणं. तर डिसिजन मेकिंगमध्ये लक्षात घ्या, फार महत्त्वाची क्षमता आहे. त्यामध्ये आपल्याला इमोशन हे खूप महत्त्वाचे असतात. ह्या पुढं कुणीही सांगितलं भावना बाजूला ठेवा तर ते खरं नसतं. अनेक कारण आहेत, पैकी एक कारण मी तुम्हाला सांगितलं. दुसरं कारण काय, कम्युनिकेशन स्किल. एक उदाहरण देतो. कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय मित्रांनो, की जे मी बोलतोय तेच तुम्हाला समजलं पाहिजे, है ना. जे इंटेंट आहे ना, त्यातलं जे काय गाभा आहे तेच तुम्हाला जर समजत असेल, मला जे सांगायचं आहे ते, तर दॅट इज अ गुड कम्युनिकेशन. आणि आपल्याला असं वाटतं की बस कम्युनिकेशन म्हणजे काय, बोलायचं, स्वच्छ बोलून सांगायचं. आणि शब्द किती महत्त्वाचे आहेत ह्याच्यावर शेकडो आपल्याकडे म्हणी आहेत, उखाणे आहेत, काय काय आहेत. शब्द दुधारी तलवारे, शब्द शब्द, आहे ना. पण शब्द खरंच इतके महत्त्वाचे असतात का हो कम्युनिकेशनमध्ये? नाही. शब्द किती महत्त्व असतं? 7%, 7% शब्दांचं महत्त्व आहे. 93% कम्युनिकेशन जे आहे ना, तुम्ही काय समजता हे नॉन व्हर्बल असतं. म्हणजे मी जे बोलतच नाही ते तुम्ही इंटरप्रिट करताय, समजताय. का होतं असं? तुम्ही काय, कसा अर्थ काढताय, हे कशावरून काढताय? तर ह्या 93%मध्ये 55% माझी बॉडी लँग्वेज असते. मी कसा उभा आहे, हातवारे कसं करतोय, हे सगळं खूप महत्त्वाचं असतं. आणि 38% हे फेशियल एक्सप्रेशन आणि टोन ऑफ व्हॉईस, माझे चेहऱ्यावरचे भाव कसे बदलत आहेत, आवाजामधला चढ उतार कसा होतोय, हे मॅटर करतं मित्रांनो. 38%. बघा, म्हणजे 93% जे कम्युनिकेशन आहे ह्यांचा शब्दाशी काही संबंध नाही आहे. हे ज्यांच्यावर मास्टरी करतील ना, की आपलं बॉडी पोश्चर कसं आहे, बॉडी लँग्वेज कशी आहे, फेशियल एक्सप्रेशन कसे आहेत, आवाजाचा चढ उतार, त्यांचं कम्युनिकेशन बेटर असतं. आणि मग हे कोण गव्हर्न करतं की माझा आता आवाज कसा आहे, माझ्या चेहऱ्यावरचे भाव कसे आहेत, माझी बॉडी लँग्वेज कशी आहे, कोण ठरवतं हे? माझी भावना ठरवते मित्रांनो. बघा, आत्ता जर माझी भावना चांगली असेल, मी स्वतः पॉझिटिव्ह मूडमध्ये आहे, तर माझ्या बोलण्यामध्ये तो पंच येईल. अदरवाईज मी ह्यापेक्षा खूप चांगलं कंटेंट तुम्हाला देईल, म्हणजे खूप चांगलं बोलेन, पण तुम्हाला ते बोरिंग वाटेल जर माझी त्यामध्ये बॉडी लँग्वेज आणि टोन ऑफ व्हॉईस, फेशियल एक्सप्रेशन चांगलं नसेल तर. शब्द कितीही चांगले असले तरी ते गुड कम्युनिकेशन होत नाही जोपर्यंत ह्या बाकीच्या गोष्टी आपण, ज्या की इमोशन गव्हर्न करतात, आपल्या इमोशन ठरवतात की माझे बॉडी लँग्वेज कशी पाहिजे, माझे फेशियल एक्सप्रेशन कशी पाहिजे. समजा रविवारचा दिवस आहे आणि तुम्ही घरी बसलाय, सुट्टीचा दिवस आहे. कोणतरी आपल्या गल्लीमध्ये एक काका किंवा काकू असतात, बोर मारणारे. आलं की ते त्यांचा विषय काहीतरी असा बोर असतो जे तुम्हाला आवडत नाही. माझी मुलगी किती हुशार आहे, ती कशी आहे, आणि तू काहीच केलं नाही बघा, ती हसती. म्हणजे आहे तुमच्याकडे, सगळ्यांच्याच गल्लीमध्ये असते एक काका काकू. तुम्ही बसलाय आरामात, घरचे सगळे मंडळी मजा करत, तेवढ्यात ते येतात, दार वाजवतात. आणि माझ्या घरी असेल तर बायको दार उघडते. दार उघडल्यावर त्यांना म्हणते या. आता या म्हटल्याबरोबर त्या बाबाला कळतं की बोलवत आहेत का हाकलून देत आहेत. या हा शब्द आपण अनेक प्रकारांनी उच्चारू शकतो आणि दरवेळेस त्याचा अर्थ मात्र वेगळा होतो. कधी कधी आपण त्यांना उत्साहाने ग्रीटिंग करतोय, स्वागत करतोय, वेलकम करतोय, या या या. कधी कधी डोक्यामध्ये ताप, कशाला आली बात, या आलाच आहे तर. कधी कधी एक तिरसटपणाने, कधी कधी भीती, तुम्ही कसं का आला तिथं, कधी आश्चर्य, बरोबर तुम्ही या या या. म्हणजे अनेक प्रकारांनी या हे एकच शब्द, अर्थ मात्र वेगळे वेगळे. अनुभवलं आहे ना तुम्ही मित्रांनो? ही जादू असते. आपण त्या शब्दांना इमोशन काय लावू ना, त्यावरती त्या शब्दाचा अर्थ अवलंबून असतो. एकदा मला असंच एका कवी संमेलनात बोलावलं होतं. आता कवीचा आणि माझा, मी तर टेक्निकल माणूस, इंजिनियर माणूस, म्हणजे मला काय
कवीबद्दल काय फारसं मी कविता करत नाही. नवकवी जे असतात ना, तुमच्यापैकी कोणी असतील तर त्यांची क्षमा मागतो, मी फार घाबरतो, कारण त्यांच्या नवकवीच्या कविता म्हणजे खूप भारी असतात असं त्यांना वाटतं. आणि मग कवी संमेलन म्हणजे विचार करा, सगळे ते आलेले कवी एक मोठ्या कविता वाचून दाखवायला लागले. आणि सगळ्या कविता वाचून झाल्यावर अध्यक्षीय भाषण, आता मला भाषण करायची पाळी आली. आता मी म्हटलं काय बोलणार ह्या लोकांसमोर. त्यांनी सादर केलेल्या कविता ऐकून माझ्या अंगावर काटा आला होता की आता कधी एकदा सुटका होईल बाबा इथून. पण शेवटी मग माझं भाषण सुरू होताना मी त्यांना सांगितलं, मित्रांनो तुम्ही खूप छान कविता लिहिल्यात, शब्द खूप छान वापरलेत, पण एका कवीनी है ना एक शेर लिहून ठेवला आहे. काय लिहून ठेवलं आहे त्यांनी? गज़ल में अल्फाज ही नहीं सब कुछ, गज़ल में अल्फाज ही नहीं सब कुछ, जिगर का खून मिलाना चाहिए असर के लिए. म्हणजे जे कविता असते ना, नुसतं शब्दांनी काही होत नाही हो, त्यामध्ये जोपर्यंत तुम्ही भाव टाकत नाहीत ना तोपर्यंत त्या कवितेला अर्थ येत नसतो. किंवा एका मुलाची छान कविता मला आठवते, नजरेत जे सामर्थ्य आहे ते शब्दांना कसे कळणार, नजरेत जे सामर्थ्य आहे ते शब्दांना कसे कळणार. म्हणजे नजरेची भाषा असते, शब्दांनी कधीच ती भाषा आपण बोलू शकत नाही, है ना. नजरेत जे सामर्थ्य आहे ते शब्दांना कसे कळणार, प्रेमात पडल्याशिवाय तुम्हाला तरी ते कसे उमगणार. शब्दांनी कधीतरी तिने माझी चौकशी केली होती, मला शब्द नव्हे त्यामागची भावना हवी होती. मित्रांनो लक्षात घ्या की बऱ्याचदा आपण शब्द विचारतो तू कसा आहेस म्हणून, आणि त्या विचारणामध्ये जर कोरडेपणा असेल तिच्या त्या विचारणामध्ये तर त्याला ते पण बोचतं, त्याला लक्षात येतं की ही काय मनातनं बोलत नाही, आणि त्याला अजून जास्त वाईट वाटतं. जरी चौकशी केली असली तरी मजा मात्र त्याला येत नाही, त्याला आवडत मात्र नाही. तर हे जे मिसकम्युनिकेशन असतं का होतं, कारण त्या शब्दांना तुम्ही काय भावना लावताय हे खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो असं प्रत्येक स्किलबद्दल मी तुम्हाला सांगत जाईल, खूप वेळ जाईल आपला. पण हे दोन महत्त्वाच्या स्किलबद्दल मी सांगितलं की कशा आपल्या भावना त्यांच्या मागं कार्यरत असतात. इनफॅक्ट यश मिळवण्यासाठी जेवढे काय स्किल्स लागतात ना, त्या सगळ्या स्किल्सपैकी 80 ते 85% स्किल्सचं मूळ हे आपल्या भावनिक बुद्धिमत्तेमध्ये दडलेलं असतं. ज्याची भावनिक बुद्धिमत्ता चांगली त्याचं इमोशन मॅनेजमेंट चांगलं असतं, भावनिक व्यवस्थापन ज्याला म्हणतो, स्ट्रेस मॅनेजमेंट चांगलं असतं, अँगर मॅनेजमेंट चांगलं असतं, डिसिजन मेकिंग चांगलं असतं, ॲडॉप्टिंग चेंज चांगलं असतं, अनेक गोष्टी त्याच्या ॲटोमॅटिकली चांगल्या असतात जर तुमची भावनिक बुद्धिमत्ता चांगली असेल तर. म्हणजे काय, भावना व्यवस्थित तुम्हाला हाताळता येत असतील तर. आता भावना एवढ्यावरतीच फक्त आहे का, ह्याशिवाय भावनेचे काही महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ते मी तुम्हाला 2-3 सांगतो, खूप महत्त्वाचे. एकतर भावना आहे ना, इमोशन इज द ओनली कॉमन लँग्वेज अक्रॉस ग्लोब. भावनेची भाषा असते ना मित्रांनो, ही जगामध्ये सगळीकडे एकमेव भाषा आहे जी कॉमन भाषा आहे. म्हणजे अमेरिकेमधल्या एखाद्या व्यक्तीची असो किंवा आफ्रिकेमध्ये जंगलामध्ये असलेल्या एका आदिवासी असो, भिकाऱ्याची असो, तुमची असो, माझी असो, भावनेची भाषा एकच असते. मला जसा आनंद होतो तसाच ह्या सगळ्यांना होतो. मला जसं दुःख झाल्यावर मी रडतो ना, तसंच हे सगळे दुःख झालं ना, हे आदिवासी असतील, भिकारी असतील, त्यांना पण तीच भावना असते जी मला आहे. म्हणजे इमोशनची भाषा ही जगामध्ये सगळ्यांना सारखी असते. इनफॅक्ट कुणी आंधळ असेल जन्मापासून, त्यांनी जगच बघितलेलं नाही, तो सुद्धा जेव्हा दुःख होतं ना आपल्यासारखंच रडतो. तो सुद्धा पॅराऑलिम्पिकमध्ये एखादी स्पर्धा जिंकतो ना, तेव्हा उसेन बोल्ट जो आहे ना, तो त्याला हॅपीनेस पोज म्हणतो, प्राऊड पोज म्हणतो, असं जिंकल्यावर असं करतो ना, तसं हे आंधळा व्यक्तीसुद्धा असंच करतो. कसं काय कळलं त्याला की आनंद असं व्यक्त करायचा असतो किंवा दुःख डोळ्यातनं अश्रू आल्यावर होतं. पण हे मात्र अजाणतेपणे होऊन जातं ते, कारण हे कुठंतरी आपल्या जीन्स लेवलवरती आहे का काय ह्याबद्दल कॉन्ट्रोवर्सी आहे, अजून नक्की नाही आहे. पण सगळ्यांची लँग्वेज मात्र भावनेची भाषा सारखी असते मित्रांनो. किती महत्त्वाचं आहे, नंबर 1. दुसरं, इमोशन्स आर कॉन्टॅजियस, संसर्गजन्य असतात. आपण म्हणतो विचार आहे ना संसर्गजन्य असतात, पण आपण एकमेकांची विचार ट्रान्सफर करत नाही, आपण एकमेकांची भावना ट्रान्समिट करतो. कारण आपल्या ब्रेनमध्ये मिरर न्यूरॉन आणि रडार न्यूरॉन नावाचे न्यूरॉन असतात, हे आपल्याला आता डिस्कवर केलेलं आहे. आणि सतत कॉन्स्टंटली आपण एकमेकांच्या भावना एकमेकाला देत घेत असतो. त्यामुळंच आपल्या संतांनी सांगून ठेवलं आहे की आपल्या बाजूला चांगले लोक हवे, सत्संग हवा आहे. का हवा आहे? कारण त्यांची भावना जी असते ना, ते बोलतात काय, विचार काय करतात ह्यापेक्षा त्यांची भावना आपण अजाणतेपणे एकमेकाला देत घेत असतो. म्हणून चांगले संगत आपल्याला हवी असं आपल्याला सांगितलं आहे. हे सायंटिफिकली आता प्रूव्ह झालं आहे मित्रांनो.
तिसरं, विचारांना आपण खूप महत्त्व दिलं आहे. विचार 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 आहे ना, विचार खूप महत्त्वाचे असं आपल्यावर बिंबवलं आहे. पण विचार म्हणजे काय असं जर तुम्हाला विचारलं मी, तर तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल का? येणार नाही. बऱ्याच चांगल्या शिक्षित लोकांनासुद्धा विचार म्हणजे काहीतरी वेगळंच सांगत राहतात ते. पण विचार ह्याचा अर्थ असतो की सेल्फ टॉक. आपण स्वतःशी जे बोलतो ना, मनातल्या मनात चबड 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 चबड, लॉजिकल इलॉजिकल काय का असे ना, जे सतत मध्ये चालू असतं ते म्हणजे विचार. आणि ते व्हर्च्युअल असतं, म्हणजे त्यातनं होत काही नाही आहे. तसं भावनेचं नसतं. भावनेचं काय असतं, पंचेंद्रिय जे असतात ना, त्यातनं इन्फॉर्मेशन डोळ्यामध्ये जाते आणि एक प्रकारची फिजिकल प्रोसेस आपल्या शरीरात बॉडीमध्ये होते. त्यामुळे इमोशन्स आर रिअल, भावना ह्या खऱ्या असतात. आणि म्हणून हा मोठा फरक आहे. भावना खूप महत्त्वाचा रिसोर्स आहेत आपल्यासाठी. ह्याशिवाय आणखी 2 महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे प्रत्येक भावना आपल्याला मेसेज असतो. मित्रांनो लक्षात ठेवा, जागेत ना सगळे? हळूहळू आपण आपल्या विषयाच्या डेप्थकडे यायला लागलो. मेसेज असतो. आता तुम्ही म्हणाल काय मेसेज असतो हा? SMS असतो ना आपल्याला, आपल्याकडून आपल्याला आलेला, आपल्या ब्रेनकडून आपल्याला आलेला तो मेसेज असतो. जसं संध्याकाळच्या वेळी रस्त्यावरती जाताय तुम्ही, बाहेर कुठून तरी अंधार आहे जरा जरा, आणि सापासारखं काहीतरी दिसलं रस्त्यावरती. साप आहे का माहिती नाही, पण इमिडिएटली ती इन्फॉर्मेशन जसं डोळ्यामधून ब्रेनमध्ये जाईल, ब्रेन त्याचं इंटरप्रिटेशन करतं, विजळून बघतं की अरे बापरे आता काहीतरी धोका होऊ शकतो, कदाचित साप आहे, मग आपला जीव वाचवायचा आहे आपला. म्हणून ब्रेन काय करतं, एक प्रकारचे केमिकल रिलीज करतं आणि त्या केमिकलमुळं आपल्याला भीती वाटते. आपण अरे बापरे साप आहे का असं मागं होतं एकदम, है ना. भीतीची लहर आपल्या बॉडीवरती शरीरावरती येते. आणि ती भीतीची लहर आली की काय होतं माहिती आहे का, त्या केमिकलमुळं आपल्या अख्ख्या बॉडीमध्ये ते केमिकल येतात आणि जसं डोळ्याला इन्फॉर्मेशन येते की आता भीती वाटते आपल्याला, भीतीचे केमिकल आले आहेत. मग एरवी जे 170 डिग्रीमध्ये व्हिजन असतं ते 30 डिग्रीमध्ये क्रम्प होतं. म्हणजे आपण तेवढ्या एरियामध्ये एकदम फोकस बघायला लागतो. हार्टला इन्फॉर्मेशन येते की बाबा रे आता धडधड कर, आपल्या बॉडीमध्ये रक्ताचा संचार खूप पाहिजे, ऊर्जा पाहिजे, पळून जायचं किंवा मारायचं, हातापायात वेगळे प्रकारचे केमिकल यायला लागतात. ब्रेनमध्ये सगळे इन्फॉर्मेशन सेंटर बंद होतात. तिथं आलिया भट्ट किंवा शाहरुख खान तुमचं आवडतं कोण आहे काय आठवत नाही. तिथं फक्त साप चावला तर काय करू, जवळ कुठं दवाखाना, कोणत्या मित्राला फोन करू, एवढं सगळं एका इन्स्ट्रक्शनमध्ये होतं. त्या इन्स्ट्रक्शनचं नाव काय, भीती. आणि मग आपण अलर्ट मोडवर येतो आपलं बॉडी पूर्ण, आणि आपण बघतो अरे हे तर हालत तुलत नाही, कारण आपण आता फोकस्ड आहे, आपल्या डोक्यात दुसरं काहीच नाही आहे. मग आपण बघतो अरे काहीच हालत डुलत नाही आहे, म्हणजे कदाचित साप नाही आहे. मग इकडे तिकडे बघतो आपण, तिथे एक काटूक पडलेलं असतं, ते काटूक घेऊन आपण हळूच असं बघतो, अरे हुश हे तर सुतळी आहे. हे पुढचं सगळं जर झालं आणि आपला जीव वाचला त्या भावनेमुळं, इमोशनमुळं, तर हे गुड आणि बॅड इमोशन कोण काढलं मला कळत नाही. ॲक्च्युली प्रत्येक इमोशन आहे ना, आपला मित्र जसा असतो ना, खरा मित्र कोणाला म्हणायचं मित्रांनो, की जो आपलं चुकत असेल तर आपल्याला वाईट वाटलं तरी सांगतो तू हे चुकतोयस नको करू, है ना. ते नुसतं गोंडी समोर करणारा मित्र खरा नसतो. तसं भावना आपल्या खऱ्या मित्र असतात. त्यांनी आपला जीव वाचवला भीतीमुळं. आणि काही लोक म्हणतात की भीती ही निगेटिव्ह इमोशन आहे. मग कुणामुळे जर जीव वाचत असेल तर तो निगेटिव्ह इमोशन आहे का हो? नाही आहे ना. असं महत्त्व आहे त्या प्रत्येक भावनेचं. प्रत्येक भावना तुम्हाला काही ना काहीतरी मेसेज देतो. फक्त ती भावनेचा मेसेज, ती भाषा मात्र आपल्याला शिकावं लागेल. ते म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स, भावनेबद्दल बुद्धिवान. त्यासाठीच तर व्हायचं आहे. म्हणजे मी काय सांगितलं, प्रत्येक भावना हा आपल्याला मेसेज असतो. शिवाय नुसता मेसेज नाही आहे, इट इज अ सोर्स ऑफ एनर्जी टू. म्हणजे ऊर्जेचा सुद्धा स्रोत भावना असतात. आपल्याला शिकवलं आहे की विचारांमध्ये ऊर्जा असते. मी तर सांगितलं ना, विचार म्हणजे काय, इट्स अ व्हर्च्युअल थिंग, नथिंग हॅपन्स. पण प्रत्येक भावनेचं लिटरली केमिकल जसं रिलीज होतात, त्याचबरोबर ती गोष्ट, आता जसं सापाच्याबद्दल म्हटलं मी, तर तिथलं जीव वाचवायचा ना, पळून जायची जी ऊर्जा येते किंवा त्याला मारायची जोरात धरून, ही कुठून येते, माझ्या भावनेमधून येते. तुम्ही आता मुली आहात इथं बऱ्याच, एखादा मुलगा जर तुम्हाला छेडत असेल तर 10 मुलांना ठोकलंय काय का मुलीनं तुमच्यापैकी कोणी? हो म्हणते की कोणतरी, है ना. आपण बघतो कुठून येते हो. आबला जर म्हणत असो आपण मुलींना, तर एवढी ऊर्जा कुठून येत असेल तुमच्यामध्ये? तुमच्या इमोशनची ऊर्जा असते. तेव्हा जे राग आला ना त्याची ऊर्जा असते. किंवा एक आई, आपल्यासमोर इतिहासात अनेक उदाहरणं आहेत, ती आपल्या मुलासाठी काय नाही करत, कडा चढून गेली होती ना हिरकणी,
किती उदाहरणं आहेत ते तर म्हणजे इतिहासातले. आत्तासुद्धा बघा किती सॅक्रिफाईस करते आई, सगळ्या समाजाच्या विरुद्ध जाते मुलाच्या बरोबर काम करण्यासाठी, प्रचंड दुःख सहन करते. कुठून येते हो ऊर्जा तिच्यामध्ये? तर तिच्या इमोशनची, जी प्रेम असतं ना आपल्याबद्दल, त्याच्यामध्ये ऊर्जा असते. एकदा अशा सेमिनारमध्ये मी सांगत होतं की रागामध्ये ऊर्जा असते, प्रेमात ऊर्जा असते, हे 2 उदाहरणं दिले. पण एक जण हुशार होता, तो म्हटला सर रागात आणि प्रेमात ऊर्जा असते हे तर आम्हाला माहिती आहे, पण भीतीमध्ये कुठं ऊर्जा असते म्हटलं, भीतीत तर आपण घाबरून जातो. म्हटलं हो ते खरं आहे. कधी कुत्रा लागलाय का तुझ्या मागे? असं पळतो आपण जसं काय ऑलिम्पिकमध्ये पळायला लागलो. म्हणजे माझ्यासारखं मोठं माणूस पण असा पळेल जसं काय ऑलिम्पिकमध्ये पळतोय. कुठून आली ऊर्जा ही? तर भीतीमध्ये दडलेली. प्रत्येक इमोशन इज अ सोर्स ऑफ एनर्जी. इमोशन असतात जे आपल्याला ऊर्जा देत असतात. म्हणूनच गंमत आहे मित्रांनो, जेव्हा आपण डिसिजन घेतो ना, किंवा बकेट लिस्ट बनवतो आपण 31 डिसेंबरला, बनवली का तुम्ही बोलत नाही आहे सध्या, बोला हळूहळू, आहे ना. बकेट लिस्ट बनवतो आणि 8-10 कामं आपण 5 कामं 10 कामं ह्या वर्षी करायचे असं आपण ठरवतो. आणि मग होतं काय, ते 10च्या 10 कामं खूप आपल्याला लॉजिकल विचारांनी पटलेले असतात, पण पुढच्या वर्षी ते 10च्या 10 कामं रिपीट होतात. हे काय पूर्ण होत नाही त्याच्यातलं बऱ्याच लोकांचं. असं का होतं? ते तर विचार असतात, पटलेले असतात, लॉजिकल असतं, आपल्यासाठी फायद्याचे असतात. कारण ते एक्झिक्यूट करायला ऊर्जा जे लागते ना, ही विचारामध्ये ऊर्जा नसते मित्रांनो, ती ऊर्जा असते आपल्या भावनेमध्ये. जोपर्यंत त्या तुमच्या रिझोल्युशनला किंवा त्या संकल्पाला तुम्ही भावना जोडणार नाही, तोपर्यंत तो काम तुम्ही पूर्णत्वाला नेऊ शकणार नाही. इतकं महत्त्वाचं ऊर्जेचा सप्लाय हा आपल्या भावनेमधून असतो. शिवाय एक दिवसभरामध्ये आत्तापर्यंत, परवापर्यंत आपण मानत होतो मागच्या 6 महिन्यापर्यंत, की 60 ते 70 हजार विचार आपण प्रोसेस करतो दिवसभरात. नवीन एक रिसर्च आला आहे, त्यांनी असं सांगितलं की 6,500 विचार प्रोसेस करतो. 6,500 पण काही कमी नाही आहे. आणि जेवढे विचार तेवढ्याच भावना. विचार आणि भावना एका नाण्याच्या 2 बाजू असतात. तो भावना आली की ती विचार येते, किंवा ती विचार आला की ती भावना येत असते. मग दर काही सेकंदांनी आपल्याला आपली भावना तरळत असते आपल्या मनामध्ये, सतत येतच असते अव्याहतपणे, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत. आणि क्षणाक्षणाला, काही दर सेकंदाला ही भावना आपल्याला सांगते की बाबा रे हे कर, हे नको करू, तिकडं लक्ष दे, त्याच्यापासून सावध राहा, इकडं लक्ष द्या, हे सांगत राहते. आणि नुसतं सांगत नाही तर ते एक्झिक्यूट करायला ऊर्जासुद्धा देते. आणि इतका महत्त्वाचा रिसोर्स आपला असते, आपल्यामध्येच आहे. आणि आपल्याला मात्र काय शिकवलं आहे? भावना बाजूला ठेवा, प्रॅक्टिकल व्हा. आणि ह्या नादामध्ये मी बघतोय अख्ख्या पिढीचं, आपल्या सगळ्या मानवजातीचं नुकसान होत आलेलं आहे. मित्रांनो, हे केमिकल्स आहेत, हे एक प्रकारची ऊर्जा आहे. ही वाहती नदी जशी आहे ना शरीर बाहेर आपण बघतो, तसं आपल्या ब्रेनमधून सतत होणारी प्रोसेस आहे. हिचा जर समर्पक वापर नाही केला तर काय होतं, हिला जर बांधून ठेवला तर मागे पण प्रचंड पाण्याची ऊर्जा जमते, जसं नदीवरती बांधल्यावर होतं ना तसं. आणि पुढचा भाग जसा कोरडा होतो तसंच काहीसं आपलं व्यक्तिमत्व होऊन जातं. आणि हे केमिकल मग आपल्याला BP, शुगर, सायकोलॉजिकल इश्यूज जे सध्या वाढताना बघतोय ना, हे सगळे दुष्परिणाम असे ट्रिगर व्हायला लागतात. ह्या सगळ्यांचा वापर जर करायचा असेल, आपल्यामध्ये असलेलं ही भावनेचं जे महत्त्वाचं रिसोर्स दिलं आहे देवानी, सगळ्यांना दिलं आहे, सगळ्यांना, इथं बसलेले असू दे नसलेले असू दे, सगळ्या जगामध्ये, सगळ्या मानवजातीला हे दिलेलं आहे. बरं, ही भावना फक्त मानवामध्येच आहे का मित्रांनो? नाही, सगळ्या प्राण्यांमध्ये सुद्धा असते. कुत्र्याला पण राग येतो, कुत्र्याला आनंद वाटतो, कुत्र्यालाही भीती वाटते ना, हो का नाही? थोडं माना डोलवलं तरी चालेल. हां, वाटते म्हणतात, बरोबर आहे. सापाला राग येतो का? हां, राग तर चावतो ना कडकणं. सापालाही भीती वाटते आणि पळून जातो, सापाला आनंद होतो, आहे ना. खरं तर त्यांच्यामध्ये आपल्यासारखं उन्नत म्हणजे मज्जा संस्था नसते, सापामध्ये वगैरे इमोशन नाही आहेत, पण त्याच प्रकारचं काहीतरी असेल असं काही लोक सांगतात. पण मानवामध्ये आणि जनावरांमध्ये मात्र बेसिक इमोशन नक्की असतात. आणि ह्या इमोशनचं काम आहे आपलं सर्व्हायवल मेकॅनिझम, आपल्याला जागं ठेवणे आणि आपल्या सगळ्या ऊर्जेचा सप्लाय करणे. म्हणून ह्या सगळ्या इमोशनचा वापर आपल्या कामासाठी करता येणं म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता आहे ना. म्हणजे भावनेच्या बाबतीत बुद्धिमान व्हायचं. ह्या सगळ्या रिसोर्सचा वापर आपल्या कामासाठी करता यायचं. मग राग आला तरी त्या रागाला आपल्या फायद्यासाठी करून घ्यायचं, दुःख वाटलं तरी त्या दुःखाला आपल्या फायद्यासाठी काम करून घ्यायचं. आणि ज्याला हे जमलं ना मित्रांनो, उसकी तो नैया पार हो गई. आणि तेच सायन्स म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता आहे. आता हे झालं भावनेच्या बाबतीत बेसिक गोष्ट.
पण ह्याच्या पुढच्या काळामध्ये काय होणार आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, म्हणून थोडं ॲडिशनल मी ह्यामध्ये सांगतो. आजपर्यंत निर्विवादपणे आता भावनिक बुद्धिमत्ता ही महत्त्वाचं हे सिद्ध झालेलं आहे सक्सेसमध्ये. पण पुढच्या काळात काय होणार आहे मित्रांनो, एक रिसर्च असं सांगतं, संशोधन आहे IBMने लॉन्च केलेलं आहे, त्याचं नाव आहे नॉलेज एक्सप्लोजन थिअरी. नाव काय आहे? नॉलेज एक्सप्लोजन थिअरी. त्यांनी असं सांगितलं आहे डॉक्टर फुलरनी की विथ द इंट्रोडक्शन ऑफ AI आणि IoT. AI म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. नाव ऐकलं सगळ्यांनी है ना? म्हणजे आपल्या कम्प्युटरची, आपल्या रोबोटची बुद्धिमत्ता ह्युमन ब्रेनपेक्षा, आपल्यापेक्षा शेकडो पट, हजारो पट जास्त होणार आहे. ऑलरेडी आपण त्याच्या जवळ आहोत आणि येत्या काहीच महिन्यामध्ये, वर्षांमध्ये ह्यूज बुद्धिमत्ता येणार आहे. म्हणजे मानवाची बुद्धिमत्ता खूप तोकडी राहणार आहे. एवढे बुद्धिमान आपले कम्प्युटर्स आणि रोबोट्स होतील. आणि AI म्हणजे काय? AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि IoT म्हणजे काय? इंटरनेट ऑफ थिंग्स. जसं आपल्या मोबाईलमध्ये इंटरनेट आहे आणि मोबाईल आपल्या जगात सगळ्या नेटवर्कला कनेक्टेड आहे, कुठली पण माहिती आपण लगेच घेऊ शकतो, एकमेकांच्या मोबाईलला मोबाईल कनेक्टेड आहे. तसं इंटरनेट ऑफ थिंग्स हे मध्ये काय अपेक्षित आहे की ज्या गोष्टींबरोबर ह्युमन इंटरॅक्शन आहे, थिंग्स जसं फॅन आहे, कूलर आहे, कार आहे ना, मिक्सर आहे, घरातल्या वस्तूपासून कोणत्याही वस्तू, इंडस्ट्रीमध्ये मोठमोठ्या मशीन्स, ह्या सगळ्यांमध्ये चिप येणार आहे, जी आपल्या मोबाईलमध्ये जशी चिप आहे ना, जी इंटरनेट इनेबल्ड असेल आणि त्यांचं सगळ्यांचं नेटवर्क असणार आहे, ते सगळे एकमेकाला बोलतील. म्हणजे काय होणार आहे? भयानक परिस्थिती येणार आहे. 1800 साली जगातलं ज्ञान, खूप थोडं ज्ञान होतं आणि ज्ञान वाढीचा वेग पण खूप स्लो होता. माणसं मस्त सुखात जगायची आणि ज्ञानवाढीचा वेग हळू असल्यामुळं जगातलं ज्ञान 100 वर्षात डबल व्हायचं. ते वाढत 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 सेकंड वर्ल्ड वॉर जेव्हा झालं 1945च्या दरम्यान, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे ज्ञानवाढीचं वेग प्रचंड वाढलेलं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये नवीन संशोधन होतं आहे आणि जे ज्ञान कधी 100 वर्षात डबल होत होतं ना, ते आता फक्त 25 वर्षात डबल होतं आहे. 25 वर्षापूर्वी कळलं की ते ज्ञान आता 10 वर्षात डबल होतं आहे, 10 वर्षापूर्वी कळलं की 7 वर्षात डबल होतं आहे, 7 वर्षापूर्वी कळलं की 3 वर्षात डबल होतं आहे, 3 वर्षापूर्वी कळलं की 18 महिन्यात डबल होतं आहे. काल परवापर्यंत आपण मानत होतो की जगामध्ये महाप्रचंड ज्ञान आहे. आता किती ज्ञान आहे हे एक माणूस इमॅजिन पण करू शकत नाही. इतकं अफाट ज्ञान फक्त 18 महिन्यात डबल होतं आहे असं मानत होतो आपण. पण हे संशोधन जे मी सांगतोय त्यांनी असं सांगितलं की विथ द इंट्रोडक्शन ऑफ AI आणि IoT जगातलं ज्ञान आहे ना, फक्त 12 तासात डबल होणार आहे मित्रांनो. 12 तासात अंगावर काटा येणार आहे. अदरवाईज मी हे बघितलं पण नसतं, पण ह्या क्षेत्रात असल्यामुळे मी विचार केला, अरे 12 तासात डबल म्हणजे काय? 12 तासात डबल ह्याचा अर्थ आहे मित्रांनो, रोज नवीन टेक्नॉलॉजी येणार आहे, तुम्हाला ती शिकायची, अडॉप्ट करायची, दिवसभर वापरायची आहे, संध्याकाळी सोडून द्यायची, कारण परवा कंप्लीट नवीन टेक्नॉलॉजी येणार आहे. ज्या व्यक्तीचं अडॉप्टिंग चेंज, बदल स्वीकारणे ही महत्त्वाची क्षमता असेल ना, तोच व्यक्ती ह्याच्या पुढे जगावर राज्य करणार आहे. लक्षात घ्या, फार महत्त्वाचं आहे, एक एक वाक्य ह्याच्या पुढं माझं महत्त्वाचं आहे. त्यामुळं आज तर आपल्याला भाजी पण जर चव बदलली तर तुम्ही आईवर लगे भासकन बसकता आहे ना. रस्त्यानं बस जर नाही मिळाली, 10 मिनटं लेट झाली तर आपल्याला चालत नाही. म्हणजे किती आपण स्टबन झालो आहे. पण ह्याच्या पुढच्या काळामध्ये आपल्याला फार महत्त्वाची क्षमता असणार आहे अडॉप्टिंग चेंज, बदल स्वीकारणे, कारण रोज नवीन टेक्नॉलॉजी बदलणार आहे ना. इंडस्ट्री 4.0, आता तुम्ही त्या रिलेटेड नाही म्हणून बोलत नाही, पण त्यामध्ये हेच सांगितलं आहे त्यांनी. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे बाय 2035 2035मध्ये जगातले 70% जॉब स्किल्स विल बी आउटडेटेड, राहणारच नाहीत. हे जॉब जे तुम्ही बघताय ना, ते आत्ताचा जे जॉब आहेत, ज्यासाठी तुम्ही एवढा अभ्यास करताय, ते जॉबच राहणार नाही आहेत. जसं ड्रायव्हरलेस कार आली तर ड्रायव्हरची गरज लागणार आहे का आपल्याला? नाही लागणार. किंवा अमेरिकेमध्ये एक वॉटसन नावाचं सॉफ्टवेअर आहे, लॉचं, IBMने तयार केलं आहे. त्यामध्ये समजा तुमचा काही लिगल प्रॉब्लेम असेल, तो जर आपण टाकला तर विदिन नो टाईम त्याच्यामध्ये सल्ला येतो, विच इज फ्री, आणि त्याची ॲक्युरेसी 92%, 92% असते. पण हेच जर अमेरिकेच्या प्रसिद्ध लॉयरला भेटायचं असेल तर महिनोन्महिने वाट बघावी लागते, लाखो रुपये द्यावे लागतात, आणि त्यांनी दिलेला सल्ला, बेस्ट लॉयरच्या सल्ल्याची ॲक्युरेसी 78% असते. हां, लॉयरचा धंदा तर बसला. एज्युकेशन सेक्टरमध्ये डॉक्टर कुकू म्हणतात की जसं ही चिप स्वस्त झाली ना, जे आपण आता म्हटलो आहे सगळीकडे येणार आहेत इंटरनेटमध्ये चिप, तर ती चिपचं नेक्स्ट ॲप्लिकेशन काय असेल स्टुडंटसाठी, तर त्याची कॉन्टॅक्ट लेन्स बनतील. आणि कॉन्टॅक्ट लेन्स आपण आपल्या डोळ्यामध्ये बसवणार, ज्याच्यामध्ये चिप आहे, इंटरनेट जोडलेलं आहे त्याला.
तुम्ही लिटरली डोळे बंद करून जगातलं सगळं ज्ञान जे आता कम्प्युटर बघावं लागतं ना ते ॲटोमॅटिकली बघू शकाल. आणि एवढं करून तुम्हाला लायब्ररीमध्ये वरती एवढे पुस्तकं आहेत, त्यामधलं काहीतरी वाटलं तुम्हाला हे बघता अरे हे खूप महत्त्वाचं आहे, तर ते लर्न करायची गरज आहे का? नाही. फक्त तिकडे बघायचं, ब्लिंक करायचं, अपलोड, बस खतरनाक. म्हणजे पूर्ण एज्युकेशन आहे ना सर, लक्षात ठेवा, पूर्ण परिस्थिती बदलेल आणि हे पुढच्या दशकात होऊन जाणार आहे. काही अवघड नाही आहे, हे फार जवळ आलेलं आहे. आपण जसं ChatGPTबद्दल आता पेपरमध्ये खूप छापून येतं आहे, हे मी 5-7 वर्षापासून सांगतो आहे की जेव्हा हे येईल ना तेव्हा असं एक्सपोनेन्शियल वाढेल. म्हणजे बघता बघता काही दिवसात, काही महिन्यामध्ये ChatGPTला येऊन 2 महिने झाले नाहीत, तर त्यामध्ये तुम्ही काही पण करा हो, इतके मिरॅक्युलस आहे. वाचा त्याबद्दल. खरं तर त्याबद्दल अजून अर्धा तास आपण बोलू शकतो, पण वेळ नाही आपल्याला. मला तुम्हाला खूप महत्त्वाच्या काही गोष्टी सांगायच्यात. सांगायचा मुद्दा काय की ह्या सगळ्या गोष्टींना जर मुकाबला करायचा असेल आपल्याला, तर बदल स्वीकारणे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. दुसरं, एवढी इन्फॉर्मेशनचा भडीमार आहे, तर तुमच्यामध्ये प्रॉब्लेम काय येणार आहे? दुसरा काय येणार आहे की सगळ्यात महत्त्वाचं की तुमची डिसिजन मेकिंग हॅम्पर होणार आहे. डिसिजन मेकिंग, निर्णय क्षमता सोपी कधी असते? जेव्हा तुमच्यासमोर कमीत कमी चॉईसेस असतात. जसं 15-20 वर्षापूर्वी मोबाईल घ्यायचा असेल तर आमच्यासमोर सोपं पर्याय होता. नोकियाचे 2 किंवा 3 मॉडेल होते. तुमचं बजेट जसं अवकाश जेवढी तेवढे 2 पैसे द्यायचं आम्ही आणि ते एक मॉडेल घेऊन यायचं. आता बघा, तुमचं जे काय बजेट असेल, समजा 25,000 बजेट आहे, तुम्ही ॲमेझॉनवर सर्च करा, हे 100-150 मोबाईलची लिस्ट येते आणि सगळ्यांचं ॲटपार सगळ्या गोष्टी. त्यांचा अभ्यास करून त्यातलं चांगलं वाईट शोधणं किती कॉम्प्लेक्स आहे. आणि हे खूप वाढत जाणार आहे, कारण प्रचंड माहितीचा भडीमार येणार आहे. त्यातलं चांगलं काय आणि ते क्विकली डिसिजन घेणं, हे खूप महत्त्वाची क्षमता हॅम्पर होणार आहे, ती आपल्याला शिकावी लागणार आहे. ह्याशिवाय आपल्याला स्ट्रेस कसा मॅनेज करायचा हे शिकावं लागणार आहे. मागच्या 25 वर्षात 20% स्ट्रेस वाढलेला आहे मित्रांनो, आणि ह्या पुढं स्ट्रेस कमी होईल का? होणार नाही, हे वाढतच जाणार. फक्त आपल्याला आपली क्षमता वाढवावं लागेल आणि स्ट्रेस कसा मॅनेज करायचं शिकावे लागेल. ह्याशिवाय सायकोलॉजिकल इश्यूज, परफॉर्मन्स इश्यूज, अनेक गोष्टी वाढत चालल्यात. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून जेवढे लोक आजारी पडत आहेत ना, त्यांच्यामध्ये सायकोलॉजिकल इलनेसचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. भारतासारख्या देशामध्ये 30 ते 40% जे लोक रुग्ण ॲडमिट होतात ना, हॉस्पिटलमध्ये जातात, त्यातले 30 ते 40% लोक हे सायकोलॉजिकल इलनेससाठी आहेत. पण ते घेत आहेत फिजिकल सिम्पटम्सवरती उपचार. आपल्याला लाज वाटते सायकोलॉजिस्टकडे कसं जायचं म्हणून. मित्रांनो, ती आपली गरज होणार आहे पुढे चालून. ह्या सगळ्या गोष्टींवर जर आपल्याला एक उपाय हवा असेल, ह्या सगळ्या गोष्टींचं मूळ जर बघितलं आपण, तर ते आपल्या भावनिक बुद्धिमत्तेमध्ये असतं. म्हणजे पुढच्या काळात जेव्हा कॉम्प्युटरवरती रोबोट्सवरती सगळे उत्तरं येतील, आता रोबोट आपण म्हणणार नाही, आपण कोबोट म्हणणार आहे पुढची लँग्वेज. म्हणजे रोबोट आणि मानव ह्या दोन्हीचं मिश्रण बुद्धीचं करून जे तयार होणार आहे ना, ते कोबोट असतील याच्यापुढं. तर हे भयानक प्रकार आता खूप जवळ आहे आपल्या. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला ॲड्रेस करायचं असतील, ह्या सगळ्या गोष्टी, तर आपल्याला 80 ते 85% स्किल्सचं मूळ भावनिक बुद्धिमत्ता असते आणि ते आपल्याला तारून देणार आहे. इनफॅक्ट तुम्ही जे नॉलेज घेताय ना, मी तुम्हाला सांगितलं की येत्या काही वर्षामध्ये 12 तासात डबल होणार आहे. पण आजची परिस्थिती, ह्या एक नॉलेज डिके म्हणून एक कॉन्सेप्ट असतो. नॉलेज डिके म्हणजे जसं रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट असतो है ना, रेडियम किंवा हे किती वर्षात हाफ लाईफ म्हणतो आपण त्याला, किती वर्षात 1 किलोचा अर्धा किलो होतात. समजा 10,000 वर्षात होत असतील, तर 1 वर्षामध्ये 10,000 वर्षामध्ये 1 किलोचं अर्धा किलो होतं ते मटेरियल. हे जो असतं ना, किंवा पुढच्या 10,000 वर्षामध्ये अर्धा किलोचं पाव किलो होतं. हा जो पिरियड असतो त्याला हाफ डिके पिरियड म्हणतो आपण. तर तसा नॉलेजचा पण हाफ डिके पिरियड असतो. ज्ञान पण किती दिवसात आउटडेटेड होणार आहे हा कॉन्सेप्ट असतो. आत्ताचं जे नॉलेज तुम्ही घेताय ना, हे 5 वर्षामध्ये नॉलेज डिके हाफ, त्यातलं निम्म नॉलेज बिनकामी होणार आहे. नवीन गोष्टी तुम्हाला शिकावे लागणार असं लेटेस्ट रिसर्च सांगतं. मित्रांनो, तुम्हाला असं वाटेल की यांना काय घाबरवायला बोलवलं आहे का काय, हे काय नवीनच सांगतायत असं तुम्हाला वाटेल. पण ह्याबरोबर एक अतिशय महत्त्वाची आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. काय सांगणार आहे की ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला होत असताना एक इकॉनॉमिक सेंटर नावाचा कॉन्सेप्ट आहे, आर्थिक क्रांती ज्याला म्हणतो आपण. 200 वर्षापूर्वी ही आर्थिक क्रांती पहिल्यांदा युरोपमध्ये झाली. आणि युरोपमध्ये जे काहीच त्यांची म्हणजे अगदी ॲव्हरेज होतं युरोप, भारताच्या कितीतरी मागं होतं. तिथं आर्थिक क्रांती झाल्यानंतर तिथं प्रचंड प्रमाणात इंडस्ट्रियलायझेशन झालं आणि खूप सुबत्ता आली. एका लेवलला जाऊन आर्थिक चक्र ते थांबलं. म्हणजे युरोपमध्ये खूप भरभराट झाली, प्रॉस्परिटी आली, श्रीमंत झाले ते लोक.
आणि ती क्रांती तिथं थोडीशी स्टॅग्नंट झाली, थांबायला लागली. आणि दुसरी क्रांती जी झाली मागच्या 100 वर्षात ती अमेरिकेमध्ये झाली. अमेरिकेमध्ये ती क्रांती इतकी प्रचंड प्रमाणात झाली की अमेरिका हे दुसरं पॉकेट जगामधलं प्रचंड सुबत्ता आले आणि एका लेवलला जाऊन थांबलं. तिथंच तिसरी पण क्रांती आली. दुसरी आणि तिसरी क्रांती अमेरिकेत झालेली. आणि आता चौथी जी क्रांती येणार आहे, आर्थिक क्रांती, तिचं जे सेंटर असणार आहे, सुदैवानं ते जगातले सगळे इकॉनॉमिस्ट सांगतायत ते कुठं असणार आहे, आपल्या देशात असणार आहे. मित्रांनो, मला नेहमी असं वाटतं की बिल गेट्स, जसं मागे उदाहरण दिलं मी, बिल गेट्स हा जगातला श्रीमंत माणूस आहे. 32व्या वर्षी तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस होता. बिलियन्स ऑफ डॉलर त्याची मालमत्ता आहे. त्याचं दान द्यायचं बजेटमध्ये जगातल्या 100 देशापेक्षा जास्त बजेट त्याचं दान द्यायचं बजेट आहे. किती अमाप पैसा आहे, कल्पना करू शकत नाही आपण. तो एवढा सक्सेसफुल झाला कसा काय हो? त्याच्याकडे काय फार बुद्धी होती का? नाही. तो ज्या काळात अमेरिकेत आला ना, त्या काळात ही क्रांती तिथं होत होती, औद्योगिक क्रांती आहे ना, आणि दुसरी आणि तिसरी क्रांती. ते त्यांनी कॅच केलं, त्यांनी ओळखलं काळाची पावलं, आणि तो कम्प्युटरमध्ये आला आणि बघता बघता मायक्रोसॉफ्ट स्थापन केली आणि तो जगातला श्रीमंत माणूस झाला. मग त्याच्या एवढी बुद्धिमत्ता आपल्याकडे आहे का? त्याच्यापेक्षा आपण जास्त बुद्धिमान आहेत. IQ डेफिनेटली आपल्याकडे त्याच्यापेक्षा जास्त आहे, पण आपल्याकडे तेवढी मोठी संधीच नव्हती. त्यामुळे आपण करणार काय होतो? शेती उत्पादक देश होतो आपण, आपल्याकडे इंडस्ट्रियलायझेशन नव्हतं किंवा असं इनोव्हेटिव्ह वेज नव्हते, आणि म्हणून त्या संधीचा फायदा त्याला घेता आला आणि तो एवढा सक्सेसफुल झाला. आता तीच संधी जे 200 वर्षापूर्वी युरोपमध्ये होती, 100 वर्षापूर्वी अमेरिकेत होती, तेवढी मोठी संधी आपल्याला येऊ घातलेली. मित्रांनो, त्या संधीचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर मी जे म्हटलं ना, तर भावनिक बुद्धिमत्ता वाढवा आणि त्या संधीचा तुम्ही फायदा घ्या. ह्याचबरोबर एक अजून आपल्याला गोष्ट करावी लागणार आहे आवर्जून. तुम्ही तरुण आहात म्हणून तुम्हाला सांगायचं मला, आणि आपण थांबूयात. ती म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींबरोबर क्रिएटिव्हिटी किंवा आउट ऑफ बॉक्स थिंकिंग हे एक गुण आपल्यामध्ये आपल्याला आणावी लागेल. का मी तुम्हाला सांगतो मुद्दामून? कारण आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये खरं तर एज्युकेशनचा पर्पज काय असतो की आपलं बुद्धी ओपन व्हायला पाहिजे, है ना. वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला वेगळ्या पद्धतीनं विचार करता आला पाहिजे. पण न जाणो का आपण जी परीक्षा पद्धती, जी काय एज्युकेशन सिस्टम स्वीकारली, त्यामध्ये ते ऑब्जेक्टिव्हिटी जे असतं ना, त्यामुळं आपण वेगळं डोकं चालवतच नाही. त्यामुळं क्रिएटिव्हिटी किंवा आउट ऑफ बॉक्स थिंकिंग आपल्यामध्ये डेव्हलपच होत नाही. म्हणजे बघा ना, मी नेहमी जावेद हबीबचं उदाहरण देतो. जावेद हबीबनं काय केलं आहे का? कोण आहे जावेद हबीब? माहिती आहे तुमला? कोण आहे? कोणतरी एकजण सांगा, जावेद हबीब कोण आहे? जावेद हबीब माहीत नाही? इथं कन्नडला निघाला नाही का कोणी? त्याचं कटिंगचं प्रोझन मॉलमध्ये गेला असाल ना तुम्ही कधी. कटिंगचं त्याचं मॉडर्न सलून आहेत वेगळ्या प्रकारचे, आणि त्यांनी काय केलेलं आहे, मी त्याला हॅट्स ऑफ करतो. खूप कौतुक वाटतं मला त्या माणसाचं. कटिंगला आपण बिझनेससुद्धा म्हणलं नाही कधी, आहे ना, इतकं आपण मीन मेंटॅलिटीचे आहोत. पण त्यांनी ओळखलं की किती स्कोप आहे ह्या गोष्टीला, आणि नुसतं कटिंगचं दुकान टाकलं का? ते नाही टाकलं. त्यांनी काय केलं, त्याच्यात क्रिएटिव्हिटी आणली, आउट ऑफ बॉक्स थिंकिंग. आणि त्यांनी इकडून तुरे, तिकडून तुरे, इथून बटा, असं काहीतरी मॉडेल तयार केले जे यूथला आवडतील आणि यूथमध्ये पॉप्युलर केले. नाऊ ही इज अ बिग बिझनेसमॅन. आज त्याची जी फ्रँचायझी घ्यायची असते ना आपल्याला, त्याच्यामागे लोक जगभरात फ्रँचायझीज आहेत. तो बिझनेस क्लासनं चालवतो, येतो, आहे ना, ह्यूज मनी कमावतं, नाव आहे, पैसा आहे, प्रसिद्धी आहे. हॅट्स ऑफ यार. कशामुळे तुम्ही असा विचार केला? तेच काम केलं त्यांनी, पण वेगळा विचार लावला, क्रिएटिव्हिटी त्याच्यात आणली. जर मी आत्ता तुम्हाला विचारलं 6+3 = व्हॉट, हे इक्वेशन आपण कसं कसं सॉल्व करू शकतो, तर तुम्ही सगळे उत्तर काय देणार? 6+3 = 9 देणार, मला माहिती आहे. पण मी म्हणतो 9 का दिलं तुम्ही? 3+3+3 का नाही दिलं? 8+1 का नाही दिलं? 10-1 का नाही दिलं? √81 का नाही दिलं? 100 - 81 का नाही, 91 का नाही दिलं? लाखो पद्धतीनं हे इक्वेशन सॉल्व करू शकतो. पण 6+3 = काय, हे 29,000 लोकांना विचारलेला प्रश्न आहे मी. जवळजवळ सगळ्यांनी 9 हेच उत्तर दिले. का असं आपण मोनोटोनस वागतो? कारण आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये जेव्हा कधी तुम्हाला लहान असताना 6+3 विचारलं आहे, जर तुम्ही 3+3+3 लिहिलं तर तुम्हाला मार्क मिळालेले नाहीत, 9लाच मार्क मिळाले असतात. त्यामुळं काय होतं, आपण वेगळा विचारच नाही करू शकत सध्या. त्यामुळं क्रिएटिव्हिटी किंवा आउट ऑफ बॉक्स थिंकिंग जरूर स्वतःमध्ये आणा. प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीनं कशी करता येईल हे विचार करा आणि इमोशनल इंटेलिजन्स वाढवा. जग तुमचं यश, ट्रिमंडस यश मिळवण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही. मित्रांनो, शेवटच्या टप्प्याकडे आलो आपण. एक छोटीशी गोष्ट सांगतो सर, आणि आपण बरं बोर होत असेल तर बंद करू का? सांगू थोडंसं बोर?
अच्छा, बंद करतो. अच्छा, सांगा म्हटलं काय. ओके ओके, गुड, छान. आता मी तुम्हाला काही सूत्र सांगतो, एक 15-20 मिनिट, आणि नंतर गोष्ट सांगून आपण संपवूयात. डिसिजन मेकिंग, सगळेजण लक्ष द्या. तुम्ही जिथं कुठं असाल मोबाईल बंद करा आणि कृपा करून लक्ष द्या. तुमचं जीवन बदलून जाईल इतके महत्त्वाचे काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. ओके. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे विचार आणि भावना दोन्हींना एकत्र करून तिचा सुयोग्य निर्णय करता येणं आहे ना, परिस्थितीनुरूप निर्णय करता येणं. ह्यासाठीचे बघा, निर्णय करता येणं हे मदर स्किल आहे. मदर स्किल म्हणजे काय? सगळ्या स्किल्सचे जननी. तुमचं एक निर्णय क्षमता जर सुधारवली ना तुम्ही मित्रांनो, तुमचं ॲडॉप्टिंग चेंज चांगलं होईल, स्ट्रेस मॅनेजमेंट चांगलं होईल, रिलेशनशिप हँडलिंग चांगलं होईल. जे स्किल म्हणू त्या स्किलचा कुठं ना कुठंतरी आपल्या निर्णय क्षमतेशी संबंध असतो. त्यामुळं निर्णय क्षमता ही मदर स्किल आहे. जर देवाजवळ तुम्हाला काही मागायचं असेल, डोकं हे करून हात जोडून एकच मागा. काय म्हणा की देवा माझी निर्णय क्षमता चांगली कर. बस, हजार मर्स की वो दवा आहे. इतकं पॉवरफुल आहे ते डिसिजन मेकिंग कॉम्पिटन्सी. त्याचे काही सूत्र मी तुम्हाला सांगणार आहे. नंबर 1, डायरेक्ट सूत्र सांगतो, ते खूप मोठं एक्सप्लेनेशन आहे, पण महत्त्वाचे त्याच्या स्टेप्स सांगतो. नंबर 1 सगळ्यात महत्त्वाचं आहे, नॉट मेकिंग डिसिजन इज अ क्राईम. लक्षात घ्या, रूल नंबर 1 ब्रेनमध्ये एनग्रेव्ह करून घ्या, लिहून घ्या तुमच्या ब्रेनमध्ये, कुठं दुसरीकडे नका लिहून घ्या. निर्णय न घेणे हा स्वतःवरती गुन्हा आहे, गुन्हा. नुसतं निर्णय घ्या म्हणत नाही मी, पण जर तुम्ही निर्णय घेत नसाल तर स्वतःवरती गुन्हा करताय. मला माहिती आहे 100% कन्नडसारख्या छोट्या शहरामध्ये तुमची खूप द्विधा मनस्ती असेल अनेक कारणांनी, आणि तुम्ही स्वतःला, आपण भारतीयांचा तो महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे, खूप आपण स्वतःला कमी समजतो. बिलकुल कमी समजायची गरज नाही, आणि त्यामुळे तुम्ही घेऊ का नाही करत निर्णय घेत नाही. पण आत्ता जगामध्ये तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघा मित्रांनो, अनेक कॉम्पिटंट आहे ना, कॉम्पिटंट व्यक्ती दिसतील तुम्हाला, जे ज्ञानी आहेत, त्यांना सगळं येतं, सगळं आहे त्यांच्याकडं, तरीही ते ॲव्हरेज लाईफ जगतायत. आणि ह्याचं कारण जर तुम्ही शोधलं तर तुमच्या लक्षात येईल की एकमेव कारण आहे, योग्य वेळी योग्य निर्णय त्यांनी केलेला नाही. करू का नाही ह्या द्विधा मनस्थितीत ते अडकलेले आहेत. सो रूल नंबर 1 सगळ्यात महत्त्वाचं, खूप एक्सप्लेनेशन देता येईल, पण मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतोय की नॉट मेकिंग डिसिजन इज अ क्राईम. तुम्ही जर निर्णय घेत नसाल तर तुम्ही स्वतःवरती गुन्हा करता, एवढं लक्षात ठेवा. नंबर 1 लक्षात आलं? सगळ्यांच्या हात वर करा, असं मला कळू देत. ओके, गुड. तुमच्या लक्षात आलं नाही? ओके. रूल नंबर 1, कारण फार महत्त्वाचा रूल आहे. आता हे मी जेव्हा म्हणतोय निर्णय घेणं खूप महत्त्वाचं आहे, नाही घेतलं तर स्वतःवरती गुन्हा करताय, तेव्हा तुम्ही निर्णय का घेत नाही हे पण मला माहिती आहे. का घेत नाही? सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं की चुकलं तर काय, ते फार आपल्या डोक्यात भरवलं आहे ना. गुड, बॅड, राईट, रॉंग, हे जे वर्गीकरण आहे आपल्या डोक्यात, सतत आपल्या डोक्यात चुकलं तर काय. पण लक्षात घ्या मित्रांनो, देर इज नथिंग लाईक गुड अँड बॅड डिसिजन. चांगला आणि वाईट हा निर्णय काहीच नसतो. निर्णय हा निर्णय असतो. चांगला आणि वाईट हे आपला बघण्याचा दृष्टिकोन असतो, पर्स्पेक्टिव्ह असतो, विच इज व्हेरी सब्जेक्टिव्ह. म्हणजे आपल्या प्रत्येक स्वतःवरती अवलंबून असतो. आज घेतलेला निर्णय खूप चांगला आहे म्हणून आपण घेतो, आणि उद्या तो निर्णय खराब सिद्ध होतो, परवा परत चांगला होतो. असे जेवढे यशस्वी लोक आहेत ना, त्यांनी जे यश मिळालं ना, त्याच्या आधी 100 फेल्युअर चुकलेले असतात ते, आणि एखादा निर्णय चुकला असं वाटतं त्यांना, पण त्याच निर्णयामुळे पुढं त्यांचं जीवन बदलून जातं. माझ्या स्वतःच्या लाईफमध्ये सुद्धा अनेक उदाहरणं आहेत. वेळ नाही आहे, पण तरीही लक्षात घ्या, निर्णय हा निर्णय असतो. गुड आणि बॅड इज नथिंग. तोच निर्णय आज चांगला उद्या वाईट, परवा. जसं एखाद्या मुलगी लव्ह मॅरेज करते पळून जाऊन, मुलगी श्रीमंत घरची, मुलगा गरीब घरचा आहे, घरच्यांचा प्रचंड विरोध होणारच. आपले मित्र असतात ते, लग्नाच्या दिवशी आपण त्यांना विचारायचं की बाबा रे, किंवा त्या बाबी रे, त्या मुलीला, की तुम्ही जे पळून जाऊन लग्न करताय ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? तर ते काय म्हणतील, दिस इज द एव्हर बेस्ट डिसिजन वी हॅव टेकन. हवेमध्ये असतात ना ते, की हे आमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आहे, असं ते आपल्याला म्हणतील. मग होतं काय की रिअल लाईफ येतं पुढं, आणि करता मुलाला शिक्षण नाही आहे, मुलीचं पण थोडं बरं शिक्षण झालेलं आहे, पण ते कमाई नाही, काही नाही, कुठंतरी शहरामध्ये एका रूममध्ये राहावं लागतं. 8 दाल का भाव मालूम पडता है बाद में, है ना. रोज उठून हा बघतो, तर ती कालपर्यंत येत होती डायरेक्ट पार्लरमधून नटून थटून, ती तर तिला छान वाटायची. आता बघतो तर मेड्युसा, वेगळंच तिचं रूप तिच्यासमोर. त्याला पश्चाताप, तिला साधं घरातलं काय कांदा पोहे करता येत नाही, भाजी करता येत नाही, काहीच करता येत नाही. ह्याला पश्चाताप कुठून आलं आणि ही माझ्या गळ्यात पडली, माझं काय बुद्धिभ्रष्ट झाली होती का, असं त्याला वाटायला लागतं. तिकडं तिला पण वाटायला लागतं ना.
की हा बाबा तर लग्नाच्या आधी म्हणायचा मी चांद पे घर बांधूंगा तारे तोड लावूंगा, आणि आता तर एक 1 BHKची रूमसुद्धा घेऊन द्यायला तयार नाही. मलाच नोकरी करावं लागते, मला स्वयंपाक करावं लागतं, सगळ्या बाजूने ते तिला पण पश्चिताप. आणि आजकालची तुम्ही मुलं फार थोडंसं जास्त स्वतंत्र आहात, ती 10-11 महिन्यात ठरवतात की नाही आता आम्हाला जमणारच नाही, आम्ही सेपरेट होणार. डिवोर्स रेट प्रचंड वाढलेला आहे आपला म्हणजे त्यांचा नवीन लग्न झाल्याचं, आणि ते ठरवतात की वेगळं व्हायचं. आणि आपण त्यांना त्यावेळेला विचारतो, आता 8-10 महिने झाले लग्नाला, 1 वर्षाच्या आत मॅक्सिमम डिवोर्स होतात आणि 3 वर्षामध्ये उरले सुरले होतात. 3 वर्ष जर टिकलं ना तुमचं लग्न, टिकलं हो तो नैया पार हो गई. तर पहिल्या वर्षामध्ये हे सगळं असं गडबड होते. मग आपण त्यांना ते डिवोर्स घ्यायला, आता आपले मित्रच आहेत ना, आपणच गेलो होतो आहे ना पळून जाऊन लग्न करताना रजिस्टरवर सही करायला. मग आता आपण त्यांना म्हणतो काय रे बाबा बाबी की कालपर्यंत तरी तुमचा हा बेस्ट डिसिजन होता, आता काय झालं? ते म्हणतील की आमच्या आयुष्यातला हा सगळ्यात वाईट निर्णय, दिस इज द एव्हर वर्स्ट डिसिजन वी हॅव टेकन. आम्ही फार घोडचूक झालेली, म्हणजे तोच निर्णय आता वाईट झाला. पुढे चलून थोड्या दिवसांनी ते सेपरेट होतात, आपापल्या घरी जातात, दुःखात असतात एकदम, गम्मे सब ते चालू होतं तुमचं कविता लिहिणे बाकीचं सगळं. आणि मग 1-2 वर्ष गेल्यावर घराचे आईवडील पण बिचारे, त्यांना वाटतं की अरे आपल्या मुलीचं चांगलं व्हायला पाहिजे ना, मग ते दुसरा मुलगा बघतात लग्न झालेला, हिला त्याला पण दुसरी मुलगी बघतात डिवोर्सी, आणि त्या समाव बघून ते लग्न दुसरं ठरवतात. आता हे 1-2 वर्षानंतर परत आपण त्यांना विचारायचं लग्नाबद्दलच, बाबा रे आता ह्या डिसिजनबद्दल तुझं काय मत आहे? तर ते काय म्हणतील की ठीक आहे, ओके मला काय आता घरचे म्हणतायत म्हणून मी करू, किती दिवस असं राहणार, मला पटलं आणि म्हणून मी ओके ते निर्णय घेतला लग्नाचा. मग 5-7 वर्षांनी ते आपल्याला भेटतात आणि असे कित्येक जोडपे माझ्या बघणार आहेत. आता त्यांचं लाईफ एकदम छान आहे, एखादी परदेशवारी झालेली, एखादा मुलगा सोबत आहे, मस्त दोघं एस्टॅब्लिश झालेले आहेत मोठ्या शहरामध्ये आणि मस्त लाईफ चाललं आहे. आणि 5-7 वर्षांनी आपण ह्या दुसऱ्या लग्नाबद्दल त्यांना विचारतो, काय रे आता काय म्हणणं आहे तुमचं लग्नाबद्दल? ते म्हणतात दिस इज द एव्हर बेस्ट डिसिजन आय हॅव टेकन. म्हणजे तोच निर्णय काल एकदम बेस्ट होता, नंतर चुकला, नंतर बराबर झाला, परत आता बेस्ट झाला. एकच डिसिजन असतो लग्नाचा, पण कसा बदलला जातो परिस्थितीनुसार. मित्रांनो लक्षात घ्या, हे तुम्हाला कळावं म्हणून उदाहरण दिलं, अशी शेकडो उदाहरणं माझ्यासमोर आहेत, माझं स्वतःचं पण आहे. म्हणजे डिसिजन हे डिसिजन असतं, डिसिजन घेताना गुड आणि बॅड आहे ना, त्यात दलदलीत फसवू नका कधीच, ते सगळ्यात मोठं नुकसान करतं. निर्णय हा निर्णय असतो. मग आपल्याकडं पुढं येतं वयाचं फारच आपल्याकडं बागुलबुवा करून ठेवला, तू लहान आहेस, तू नको निर्णय घेऊ, मोठं झाल्यावर निर्णय घ्या. आता तुमच्यासारख्या मुलांना मुलींना पॅरेंट जर असं म्हणत असेल तर मला वाईट वाटतं. किती, कारण इंजिनिअरिंगची मुलं मी बघतो सर, त्यांना चप्पल बूट घ्यायचं आहे, आई म्हणते नाही पप्पा आल्यावर त्यांच्याबरोबर जा आणि बूट घ्या. त्या पोराला त्याची चप्पल घ्यायची, घेऊ दे ना, काय होणार आहे, किती नुकसान होणार. पण आपण मुलांना डिसिजन मेकिंग शिकवतच नाही. ते सगळं पॅरेंटला वाटतं की नाही आमच्या मुलांना कळत नाही, आमचं मोठं झालं, वय वाढलं की निर्णय क्षमता वाढते. पण रिसर्च संशोधन काहीतरी वेगळंच सांगतं, तुमच्या वयाचा वाढण्याचा आणि निर्णय क्षमतेचा काही संबंध नाही. वय वाढलं म्हणजे निर्णय क्षमता वाढेलच असं नाही, लक्षात घ्या. गुड न्यूज, खुश व्हायला पाहिजे तुम्ही सगळे. तुम्हीसुद्धा एखाद्या वयाने वाढलेल्या व्यक्तीपेक्षा चांगले निर्णय करू शकता. उत्तम उदाहरण बिल गेट्स. वयाच्या 32व्या वर्षी ही वॉज अ बिलियनियर यार, अब्जाधीश होता, लखपती नाही, करोडपती नाही, अब्जपती कशाला म्हणतात आपल्याला माहीत नाही यार. इतका 32व्या वर्षी आपल्या मुलांचे शिक्षण होत नाहीत, अजूनच चालूच, परीक्षा देतच असतो तो. तर हे म्हणजे वय म्हणजे इंडिकेटर नाही आहे. मिस्टर अगरवाल ओयोचे ओनर 19व्या वर्षी ही इज अ बिलियनियर. 19, तुमचं सगळ्यांचं वय तेच असेल मला वाटतंय. असे हजारो जेवढे युनिकॉर्न आहेत ना, यंग मुलं आज कंपनीमध्ये बघा, मोठमोठ्या कंपन्यांचे CEO आहे ना, व्हाईस प्रेसिडेंट, टॉप मॅनेजमेंटचे लोक यंग मुलं आहेत. आणि यंग मुलंच मिरॅक्युलस डिसिजन घेऊ शकतात. आणि हे मुलं म्हणजे वय वाढलं नाही तरी ते चांगले निर्णय घेतात. त्यांनाही सगळ्यांनी विरोध केलेलाच असतो. मग ते जर म्हणले असते माझं वय वाढल्यावर मी निर्णय घेईल, तर कधीतरी ते मोठे झाले असते का? एवढे कधीच झाले नसते. सो लक्षात घ्या, ह्याचा अर्थ मोठ्यांचा अपमान करायचा नाही आहे, लक्षात ठेवा. पण त्यांचं जे ओपिनियन असतं ते ओपिनियन असतं आणि जरुरी नाही की ते आपल्यासाठी योग्य असेल. ऐकावे जनाचे, करावे मनाचे, सगळे आपल्या संतांनी इतकं छान सांगून ठेवलं ना, ते आपली भावनिक बुद्धिमत्ताच आहे. पण ते नुसतं म्हणी म्हणून आपण सोडून देतो. सो एज डझंट मॅटर. तिसरा मार्ग, मग मी सांगितलं निर्णय घ्याच है ना, चांगलं वाईट काही नसतो, वय काहीच मॅटर करत नाही. इथून गेलं की तुम्ही सुरूच करा निर्णयाचा धडाका. ते मला शिवाय दिले तुमचे आईवडील कोण होते वतनी सर, असं काय सांगितलं सर,
त्यांचे फोन मला नको यायला, हे करा. पण कसं करायचं आहे, तर निर्णय घेताना एक गोष्ट एकदम लक्षात ठेवा. निर्णय कसा असला पाहिजे मित्रांनो, दोनच प्रकारचे निर्णय असतात. एक असतं रिॲक्शन आणि एक असतं रिस्पॉन्स. रिॲक्शन म्हणजे काय, न विचार करता केलेली गोष्ट म्हणजे रिॲक्शन. म्हणजे समोरच्याचं बोलणं संपायच्या आत वास्कन त्याच्या तोंडावर जे वसकतो ना आपण, तर ती झाली रिॲक्शन. आणि रिस्पॉन्स म्हणजे काय, समोरच्याचं संपून व्यवस्थित ऐकून त्या परिस्थितीनुसार मला काय हवं आहे ते करणं, विचार करून निर्णय घेणं म्हणजे रिस्पॉन्स है ना. म्हणजे जनावरं जे असतात ना ह्या सृष्टीमध्ये, जगामध्ये, त्यांचं बाय नेचर दे आर इन टू रिॲक्शन मोड. ते रिॲक्शन असतात. म्हणजे रस्त्याने जाताना सापाच्या शेपटीवर माझा चुकून पाय पडला, चुकून, तर साप काय करेल, लगेच कडकडून चावा घेऊन टाकेल. तो बघणार नाही वतनी सर चांगले आहेत, इमोशनल इंटेलिजन्स शिकवतात, कुछ नाही, उसको एक ही मालूम, मेरे को धोका आहे ना, काट लो. तर ते सगळ्या प्राण्यामध्ये असतं. तेवढंच कशाला, आता रस्त्याने इथं मी बघितली नाही पाटी, एखाद्या कंपाऊंडमध्ये इथं कुत्रा आहे असं लिहिलेलं असतं, कुत्र्यापासून सावधान. आहेत का पाट्या? हां, इथं आहे. काय करा, आता जाताना त्या कंपाऊंडला असा हात धरून बघा. असा हात धरल्याबरोबर ते कुत्रा पण हो करतं मधून. मग तुम्ही काय करायचं, कंपाऊंडमधूनच त्या कुत्र्याला बांधलं हे इन्श्युअर करा आणि कंपाऊंडमधून भाव करा. तुम्ही भाव केल्याबरोबर ते कुत्रं आहे ना तुमच्यापेक्षा 10 पट अकांतानं भाव करत येतं. आणि ते कुत्रं इथं फाशी बांधली, ते मरतं आहे, ते त्याला हे अक्कल नाही किंवा मी मरून जाईल, कारण बांधलेलं आहे ना गळ्याला पट्टा, तरीही ते भाव करत राहतं. मी नेहमी तरुणांना म्हणतो, कुणी येतं आपल्या कसं भारतामध्ये आणि आपल्या भावना प्रोव्होक करतं, छू म्हणतं, आपण छू करतो, असं नाही करायचं. ते कोण करणार, आपण स्वतःला विचारायचं. हे फक्त प्राणी करतात. वी आर ह्युमन बिईंग्स, आपण मानव आहोत. आपल्याला जे देवाने दिले ना, थिंकिंग ब्रेन वरचा कॉर्टेक्स, एक्झिक्युटिव्ह फंक्शन आहे. वी कॅन थिंक, वी कॅन ॲनालाइज. आपण त्या गोष्टीचा सारासार विचार करू शकतो आणि मग निर्णय घेऊ शकतो. ह्युमन आर रिस्पॉन्सिबल पर्सन. फक्त सृष्टीमध्ये मानवच जो आहे ना, रिस्पॉन्स द्यायला एबल बनवला आहे देवाने, म्हणून आपण रिस्पॉन्सिबल वागलं पाहिजे. म्हणून आहे त्या परिस्थितीत सारासार विचार करून निर्णय घ्या. त्या परिस्थितीनुसार तो तुमचा चांगला निर्णय असेल, हे मी तुम्हाला लिहून देतो. रिसर्चमध्ये प्रूव्ह झालेलं आहे मित्रांनो. आणि मग ते घेण्यासाठी एक सिम्पल ट्रिक सांगतो तुम्हाला. काय करायचं आहे, 2च ट्रिक आहेत. की रिस्पॉन्स आहे कसं ओळखायचं, तर कधीही निर्णय घेण्याच्या आधी, जागेत ना सगळे, निर्णय घेण्याच्या आधी पॉज घ्यायचा. म्हणजे आलेली माहिती ब्रेनमध्ये, थिंकिंग ब्रेनमध्ये, वर जो कोबीसारखा कॉर्टेक्स असतो ना, तिथपर्यंत जाणे, त्याचं ॲनालिसिस करणे आणि तिथून आपल्याला पर्याय सुचवणे, एवढ्या कामासाठी ब्रेनला 0.1 सेकंदाचा वेळ लागतो. काहीतरी करून 0.1 सेकंदाचा पॉज घ्या तुम्ही. कधीही निर्णय गचकन घेऊ नका. असं म्हणायच्या आधी असं मनात आलं करून टाकलं. ते जर केलं तर तुम्ही रिॲक्शन मोडमध्ये आहात. तुम्ही कोण आहात, साप, कुत्रा, मी जे उदाहरण दिले ना, त्या कॅटेगरीमध्ये आपण जाऊ. आपल्याला जायचं का त्याच्यात नाही जायचं, आपल्याला मानव बनायचं. मग काय करा, पॉज घ्या. आणि पॉज मग कोण घेऊ शकतं, आपण कदाचित मेडिटेशन इथे शिकवत असू मला वाटतंय, नसेल तर शिकवा. मेडिटेशन जे करू शकतात ना मित्रांनो, ते पॉज घेऊ शकतात, थोडं विचारांची गती कमी करू शकतात. आणि जर ते नसेल तुम्हाला, तर एक सिम्पल टेक्निक सांगतो तुम्हाला. काय करा की शांत, जेव्हा तुम्हाला निर्णय घ्यायचा महत्त्वाचा, आणि एरवी पण जेव्हा निर्णय घ्यायचा, समोरच्याचं बोलणं झालं की पॉज घ्यायचा. त्यासाठी काय करायचं, श्वासावरती लक्ष इथं नाकामध्ये केंद्रित करायचं. असं श्वास घ्यायचा, घेतला, आणि घेताना श्वास कुठं टच होऊन चालला आहे आणि तो थंड आहे का गरम आहे हे बघायचं. आणि तो श्वास सोडताना, बाहेर सोडला मी, तर टच होताना नाकात कुठं टच होऊन बाहेर आला, थंड आहे का गरम आहे बघायचं. फक्त श्वास मध्ये जाताना थंड आहे का गरम आहे आणि बाहेर येताना थंड आहे का गरम आहे बघायचं. हे केलं म्हणजे होतं काय मित्रांनो, युअर फोकस इज ड्रिवन बाय युअर अटेन्शन अँड युअर अटेन्शन इज ड्रिवन बाय युअर इमोशन्स. तुमचं जे, तुम्हाला जर फोकस शिफ्ट करायचं असेल तर ते तुमचं अटेन्शन शिफ्ट करावं लागेल, आणि अटेन्शन शिफ्ट करायसाठी तुम्हाला इमोशन बदलावे लागतील. हे जे सूत्र आहे, ह्यामध्ये अटेन्शन आपल्या हातात असतं कुठं ठेवायचं. तर त्या समोरच्या प्रॉब्लेमवरून आपण अटेन्शन कुठं आणलं, नाकावरती, थंड का गरम आहे. इथं जेव्हा आपण लक्ष आणतो तेव्हा ॲटोमॅटिकली ब्रेनला तेवढा वेळ मिळतो. 2-3 असं डीप ब्रिदिंग घ्या श्वासावरती आणि लक्ष ठेवा. तेवढ्या वेळात, तेवढाच वेळ आपल्याला ब्रेनला द्यायची गरज आहे. ब्रेन तुम्हाला सुंदर काय करायला पाहिजे त्याचं उत्तर देऊन टाकेल. आणि डीप ब्रिदिंग घ्या, पॉज घ्या, आणि तिथं नुसतं पॉज घेऊन असं करायचं आहे का नाही, त्या वेळात आपल्याला विचार करायचा आहे
की ह्या गिवन सिच्युएशनला सॉल्व करायला माझ्यासमोर 3 किंवा 4 पर्याय कोणते आहेत. आजपासनं कोणतंही काम करताना 3 किंवा 4 पर्याय शोधायचेच आहेत तुम्हाला. जर 3 पर्यायापेक्षा कमी, म्हणजे तुम्हाला एखादं काम करायचं आहे, तुमच्या डोक्यात काय येतं, करणे किंवा न करणे एवढंच येतं आपल्या डोक्यात, तेवढं शिकवलं ना आपल्याला. तसं नाही आहे. करणे किंवा न करण्याशिवाय अनेक पर्याय असू शकतात आणि तो पर्याय जर आपल्याला शोधू शकलो आपण, किती, कमीत कमी 3, मॅक्सिमम 4, ह्या नंबरला पण फार महत्त्व आहे. खूप जास्त पर्याय शोधायचे नाही आहेत. जसं समजा एका कंपनीमध्ये छोटी कंपनी होती आणि तिथं पार्किंगचा एम्प्लॉईज पण कमी होते आणि बाहेर सगळे पार्किंग करायचे. जोपर्यंत कंपनी लहान होती तोपर्यंत ते गाड्या बसायच्या तिथं. पण कंपनी खूप मोठी झाली आणि मग तिथं पार्किंगचा प्रॉब्लेम यायला लागला. तेव्हा ते HRनी मग मोठं प्रपोजल बनवलं आणि मोठं कंपनीमध्ये पार्किंग उभं करायचं आहे, 5-50 लाख रुपयाचं सगळं मस्त ड्रॉईंग बिईंग काढून मॅनेजमेंटला प्रपोजल दिलं. पण मॅनेजमेंटमध्ये एक व्यक्ती होते किशन वतनी नावाचे, ते इमोशनल इंटेलिजन्स माहीत होतं. त्यांना माहीत होतं कोणते निर्णय घेताना 3 किंवा 4 पर्याय काढणं महत्त्वाचं आहे. मग त्यांनी सगळ्यांची मीटिंग बोलवली आणि विचारलं की आपला प्रॉब्लेम काय, पार्किंगचा. ओके, मग काय 3 किंवा 4 पर्याय असू शकतील आपल्याला. मग एक जण म्हटला की सर आपल्याला एक करता येईल, काय, इमिडिएटली शिफ्ट चालू करू. काही जण फर्स्टला, काही जण सेकंडला, म्हणजे निम्म्या गाड्या ऑटोमॅटिकली फर्स्ट सेकंडला जातील. गुड सोल्युशन, पर्याय एक झाला. मग एक जण म्हटलं सर अजून एक पर्याय करता येतील, काय, की आपण बस सप्लाय करू. बसमध्ये 50-50 एम्प्लॉई होतील. 10 बस जर केल्या तर एम्प्लॉई पण खुश आणि आपलं पण पार्किंगचा प्रॉब्लेम गेला. गाड्या सोडून त्या गाड्या निघून जातील कॉन्ट्रॅक्टरच्या. जबरदस्त पर्याय, 50 लाख वाचले. अजून काय पर्याय असेल, वर्क फ्रॉम होम आजकाल फार जोरात चालू आहे. ते म्हणे की दर 50% एम्प्लॉईजला आपण आठवड्याला बदलून कधी हे ग्रुप कधी ते ग्रुप असं वर्क फ्रॉम होम देऊ. मित्रांनो, इतके पर्याय आले, 3-4 पर्याय तर इतके सुंदर. आणि मग लक्षात आलं की मॅनेजमेंटला 1 रुपया न खर्च करता उलटं त्या कॉन्ट्रॅक्टरला, जो हे होता ना ट्रान्सपोर्टचा कॉन्ट्रॅक्टर, त्याच्याकडून डिपॉझिट घेतलं आम्ही, आहे ना, 1 महिन्याचं, आणि त्याच्या गाड्या लावल्या. उलटा कंपनीचा फायदा झाला. जेवढे पर्याय 3 किंवा 4 जर काढू ना, ते गेम चेंजर आहे मित्रांनो. जो व्यक्ती 3 किंवा 4 पर्याय काढतो त्याचं डिसिजन मेकिंग 66% इम्प्रूव्ह होतं. जो व्यक्ती पॉज घेतो, श्वासावरती लक्ष केंद्रित करतो, त्याचं डिसिजन मेकिंग 14% इम्प्रूव्ह होतं. म्हणजे तुम्ही पॉज घेऊन 3 किंवा 4 पर्याय काढले तर तुमचं डिसिजन मेकिंग 80% इम्प्रूव्ह होण्याचे चान्सेस आहेत. आज ह्या मोमेंटपासून बाहेर गेल्यानंतर एकही ट्रिक अशी नाही जी डिफिकल्ट आहे. खूप सोपे अशा अनेक गोष्टी इमोशनल इंटेलिजन्समध्ये फार सुंदर पद्धतीनं, उगाच ज्ञान भारीचं जे शिकवतो ना आपण, दुःख बाजूला ठेवा, धैर्याने संकटाला सामोरं जा, यश तुमचंच आहे, आणि आपण टाळ्या वाजवतो. मी म्हटलं बाबा मला दुःख बाजूला ठेवायचं आहे. कुठं आहे ते, का वस्तू आहे का? लोक म्हणतात स्विच ऑन स्विच ऑफ करा. ब्रेनमध्ये असं नसतं, एकच सेंटर असतं. स्विच ऑन स्विच ऑफ म्हणजे ते फार अवघड प्रकारे जमत नाही ते. तर इमोशनल इंटेलिजन्समध्ये सुदैवाने इतके सुंदर पर्याय आपल्यासमोर आहेत, ते शिका. पुढं कधी संधी मिळाली तर नक्की ह्याच्यामध्ये डेप्थमध्ये शिका. माझं फेसबुकवरती, माझ्या यूट्यूब चॅनलवरती किशन वतनी WATNI KISHN WATNI ह्यावरती तुम्हाला भरपूर व्हिडिओज मिळतील. दिव्य मराठीवर माझी 50 एपिसोडची व्हिडिओ सिरीज चालू आहे, त्याचं इन्स्टॉल करून घ्या ॲप, सरांना माहिती आहे. किंवा रेडिओवरती माझे सिरीज झालेले, पुणे आकाशवाणी किंवा FM वरती पुण्याच्या आत्ता चालू आहे 12 एपिसोडची. त्यामध्ये हे सगळं पहिल्यापासून शेवटपर्यंत एक सारांश रूपाने मी खूप सुंदर सांगितलं आहे. म्हणजे असं मला वाटतं तुम्ही जरूर ते फॉलो करा. जिथून मिळतं तिथून भावनिक बुद्धिमत्ता हे शिका मित्रांनो. तेच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे आणि तुम्हाला खूप यश देणार आहे. विथ दिस आता मी छोटीशी गोष्ट सांगतो आणि आपण आजचं सेशन संपूया. चालेल ना? हो का नाही? बस ना, आता बस झालं, खूप झालं म्हणा होतं. ओके मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की येत्या काळात भारत देश आपला देश जगावरती राज्य करणार आहे. आर्थिक चक्र आहे ना, त्याचं सेंटर आपल्या देशात येणार आहे. म्हणजे काय की आपल्या यूथला, आपल्या तरुणांना जगामध्ये सगळ्यात जास्त ऑपॉर्च्युनिटी येणार आहे ना. त्याचा अर्थ काय? सिम्पल आहे की आपल्याला ती संधी उपलब्ध होणार आहे. मग त्या संधीचा फायदा आपण घेतला पाहिजे. म्हणून मी जी गोष्ट आज सांगणार आहे तुम्हाला, त्या गोष्टीचं नाव आहे संधी देवता, गॉडेस ऑफ ऑपॉर्च्युनिटी. आवडली तर टाळ्या वाजवा जोरात. आता नाही आवडलं तर, गोष्ट आवडली तर. ओके, संधी देवता, गोष्टीचं नाव काय? संधी देवता, गॉडेस ऑफ ऑपॉर्च्युनिटी.
एक मुलगा असतो जिनियस तुमच्यासारखा, तो एका प्रदर्शनात जातो आणि प्रदर्शन कशाचं असतं? पुतळ्यांचं असतं. वेगवेगळे पुतळे असतात. एक पुतळा दुसरा पुतळा करत 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 तो शेवटच्या दालनामध्ये शेवटच्या पुतळ्याजवळ येतो. तिथून एक्झिट असते आणि तो पुतळा काहीतरी विचित्र दिसतो. त्या मुलाला आश्चर्य वाटतं की हे एवढे छान छान पुतळे मागे आहेत आणि शेवटचा पुतळा असा कसा काय विचित्र. तर तो पुतळा कशाचा असतो? तो पुतळा असतो एका सुंदर परीचा, स्त्रीचा, आणि ती असं उडण्याच्या तयारीत असते. असं पाय असं मागे घेऊन, एक पाय मागे, हात पुढे, मोठमोठे पंख असे पसरवलेले, आणि कोणत्या क्षणी असे उडून जाईल असा तो पुतळा असतो सुंदर परीचा. तर मुलगा त्या मॅनेजरला बोलवताना म्हणतो, सर हा जो पुतळा आहे हा इथं कशासाठी आणि ह्याचा अर्थ काय? तर ते म्हणतात की बेटा हा जो पुतळा आहे ना, हा पुतळा संधी देवतेचा पुतळा आहे, गॉडेस ऑफ ऑपॉर्च्युनिटीचा पुतळा आहे. तर म्हणजे संधी जी असते ना मित्रांनो, ही खूप चंचल असते. मराठीत म्हणतो ना, एकदा संधी गेली की 12 वर्ष परत येत नाही, है ना. तसंच संधी खूप चंचल असते आणि ती एका ठिकाणी कधीच थांबत नाही. आली की घ्यायला पाहिजे, आली की घ्यायला पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून आम्ही जे दाखवलं आहे ती चंचल, उडण्याच्या तयारीत असलेली सुंदर परी दाखवली. हा पुतळा आहे ना, संधी देवतेचा पुतळा आहे. त्याला छान वाटतं. तो म्हणतो ओके, संधी देवता खरंच आहे म्हणला. पण म्हटलं आता दुसरा प्रश्न माझा. तो म्हणणं काय की एवढी सुंदर परी स्त्री आहे, संधी देवता आहे, बरोबर आहे, पण तिचे केस आहेत ना म्हटलं इतके सुंदर, काले घने गुंगराले, काय असतं ना ते बाल, ते सगळे समोरून आहे असं चेहऱ्यावरती, आणि तिचा चेहराच झाकला आहे. म्हणलं असं कसं काय, चेहरा काय नाही दाखवत म्हणला तुम्ही? तर तो मॅनेजर म्हणतो, अभिनंदन मुला, खूप छान प्रश्न विचारला बेटा म्हणे. ती कारण संधी जी असते ही नेहमी प्रॉब्लेमच्या मागे लपलेली असते. तुम्हाला जर तिचा सुंदर चेहरा बघायचा असेल तर एक पाऊल पुढे होऊन तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला घ्यावे लागतात, तेव्हा तुम्ही तिचा सुंदर चेहरा बघू शकता. मित्रांनो, ह्या पुढं आजपासनं डिसिजन घ्या, मी शिकवलेली तत्त्व वापरा, अभ्यास करा, पण त्याचबरोबर भावनिक बुद्धिमत्ता वाढवा. आणि न जाणे प्रॉब्लेमला कधीच घाबरू नका. कोणत्या प्रॉब्लेमच्या मागे कोणत्या दगडाच्या खाली हिरा लपलेला आहे आपल्याला माहीत नाही मित्रांनो. एवढे यशस्वी लोक आहेत ना, सगळे आत्मचरित्र वाचा, तुमच्या एकच लक्षात येईल, दे आर ऑल फेल्युअर स्टोरीज. सगळे असेच प्रयत्न करत राहतात, आलेल्या संधीचं फेस करतात, आणि एखाद्या वेळी त्यांना एकदम असं काहीतरी लागतं आणि ते युरेका मोमेंट म्हणतो आपण त्यांना, ते खूप यशस्वी झालेले आहेत. तर तुम्ही पण आजपासनं ते अंमलात आणा. कधीही प्रॉब्लेमला घाबरून पळू नका. आता तो मुलगा जिनियस होता, तो म्हटला हां मला तर लक्षात आलं, संधी हे नेहमी चंचल असते वगैरे वगैरे, आणि नेहमी प्रॉब्लेमच्या मागे असते दडलेली संधी, हे पण कळलं म्हटलं. पण आता तिसरा प्रश्न. तो म्हटलं आता काय? म्हटलं तिचे जे केस आहेत ना ते अर्ध्यातनं पुढे आहेत असे, आणि मागचा भाग पूर्ण टक्कल गुळगुळीत, असं का म्हटलं? तर म्हटलं बेटा त्याचं एक कारण आहे. संधी जेव्हा निघून जाते ना तेव्हा मागून तुम्ही तिला पकडू शकत नाही. मित्रांनो, ही जी संधी आज सगळ्या सरांचं मनापासून मी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. बापू सर तर माझे गुरुच आहेत, म्हणजे त्यांचा आदेश म्हणजे मला सगळ्यात महत्त्वाचं आहे. मेंटर आहेत, माझे गुरु आहेत. तर त्यांनी सांगितलं आणि मला इतकी सुंदर ऑपॉर्च्युनिटी दिली की तुमच्यासारख्या तरुण मुलांसमोर मला, कारण जे भारताचं भवितव्य आहेत त्यांच्यासमोर ही बोलण्याची संधी दिल्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो. आणि नक्की मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही अंमलात आणाल, ॲडव्हान्स ह्यामधले शिकून घ्याल आणि भावनिक बुद्धिमत्ता वाढवाल. तुमच्यामध्ये, भारतामध्ये इतकी अमाप संधी, मी एकच सांगतो तुम्हाला, तुमच्यामध्ये पुढचे बिलगेट्स, पण बिलगेट्स म्हणणार नाही मी, तुमचं जे काय नाव असेल ते तुम्ही जगात श्रीमंत होणारी व्यक्ती तुमच्यापैकी कोणीतरी निघो, ह्या तुम्हाला खूप यश मिळो, ह्या सदिच्छेसह आजचा सेमिनार इथंच थांबवतो. धन्यवाद. थँक्यू.